शर्ट प्रिंटिंग वादा. बघा या फ्लॅशी टी शर्ट्स ज्या तुम्ही खेळाडूंच्या शरीरावर पाहत आहात त्या आम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत सावली क्रिएशनच्या वतीनं. नाणेफेक जिंकले गावदेवी गावठण हुरण. माझ्यासोबत माझ्या कॉमेडी बॉक्समध्ये जॉईन झाले आहेत रायगडचे सन्माननीय मच्छिंद्री पाटील सर. पहिल्या डावामध्ये आम्ही पूर्ण सामन्याचं विवरण प्रेक्षकांपर्यंत tenniscricket.in च्या वतीनं पोहोचवणार आहोत. ऑल द बेस्ट टीम RV11 कोरगाव रायगड. ऑल द बेस्ट टीम गावदेवी गावठण हुरण. सामना असेल 8 षटकांचा. पंचांनी वेळ नोंदीत केलेली आहे. वेळ झाले 11:32. पहिला बॉल फेस करण्यासाठी स्ट्राईकवर असेल RV11 कोरगाव रायगड कडून फरदीन काझी. नॉस्टेकला असेल प्रथमेश पवार. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय अक्षय पाटील. फर्स्ट बॉल. ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॅट अँड पॅड मधला होता. पुढचा पाय तिरकस बाजूला सारला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल पोहोचतोय मिड विकेट झोनला. वेगानं ती एकदा पूर्ण केली गेली. एक सफलतापूर्वक पहिली धाव जी खूप महत्वाची असते दोन्ही संघांसाठी. आणि या ठिकाणी एक सफलता प्राप्त केली फरदीन काझीने. प्रथमेश पवार एक्सपिरियन्स्ड वन. कित्येक वर्षांचं व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव. RV11 कोरगावच्या वतीनं हे दोन फलंदाज ज्यांनी प्रथमेश पवार जो एक एक्सपिरियन्स कंपेनर आहे. फरदीन काझी इमर्जिंग सुपरस्टार. कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. पाहूया सफलता मिळते का. धावांची जोड मिळते का. ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हरला. खूप चांगली कव्हर ड्राईव्ह इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न प्रथमेश पवार हे देखील वेळ घेताना पाहायला मिळालेत. कारण 8 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये नियंत्रण आणि संयम या दोन गोष्टींवर विशेष भर दिला जातो दोन्ही संघांकडून. आणि आता अक्षय पाटीलला वापरलंय ज्याने या सत्रामध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी करून आपलं नाव कुठेतरी महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर लिहिण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय अक्षय पाटील. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. फुललेनचा बॉल ऑन साइडला टर्न केला. बॉल पोहोचतो मिड विकेट झोनला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. बघा एकतर तारेवरची कसरत असते कर्णधाराची जेव्हा पॉवर प्ले मध्ये फील्ड पोझिशन सेट करायचे असतात. आणि आपण पाहिलं तर दोन्ही फिल्डर जे आहेत ते थोडेसे वाईडिश आहेत. इन फ्रंट ऑफ द विकेट पाहिलं तर मिड ऑन आणि मिड ऑफ. पलीकडे ओपन झोन आहे. तरी देखील अजूनही ती चुणूक दाखवायला मिळत नाहीये फलंदाजांना ज्यासाठी त्यांना पाठवलं गेले. पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल्स. यावेळेस काहीशी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पोहोचतो मिड विकेट झोन मध्ये. आपण जर स्कोर शीटवर लक्ष दिलं tenniscricket.in च्या स्कोरिंग ट्रेंडवर लक्ष दिलं तर 4 सिंगल्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि जर एका षटकातील 6 बॉलवर 6 सिंगल्स आल्या तर त्या घटनेला क्रिकेटच्या शब्दावलीमध्ये पिकेट फेन्सेस म्हणून संबोधलं जाते. आतापर्यंत 4 बॉलवर 4 सिंगल्स आले आहेत. चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून. वेळ घेतला जातोय जे खूप महत्वाचं आहे. वेळ घेतला तर त्या वेळेचा फायदा होऊ शकतोय. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. बॉल टप्पा घेतल्यानंतर थोडा खाली राहिलाय. शॉट ऑफ गुड लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. आणि जसं आपण विवरण केलं की खेळपट्टीवर अनइव्हन बाउन्स आहेतच पण आता कुठेतरी बॉलला उसळी मिळत नाहीये. आणि फरदीन काझी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याच्या तयारीत होता. जातोय डॉट बॉल. या डावातला पहिला. अक्षय पाटील आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलाय. फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग ऑफला. आणि याच संधीची तर वाट पाहत होता फरदीन. बॉलला पाठवलं सीमारेषा पार. आजच्या दिवसातला पहिला बेधडक चौकार. दिनने आपली धमक दाखवली आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 8. अच्छी शुरुआत मनीष जी क्योंकि जिस प्रकार से गेंदबाजी की गई यहाँ पर अक्षय पाटिल मैन फ्रॉम अलीबाग अच्छे गेंदबाज से उनके बाद तजुर्बा है और पहले संभल का गेंद को फेंका और बल्लेबाज को भी पता है कि मुकाबला 8 ओवर का है. उन्होंने यहाँ पर संयम बरका लेकिन जैसे ओवर पिच गेंद मिली वहाँ पर चौका लगा. ओवर की समाप्ति हुई. टीम का स्कोर है 8 रन. दिस इज अ गुड फिनिश. मनीष अच्छी फिनिश की यहाँ पर बल्लेबाज ने 8 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. आणि तुमच्याकडे वेळ सुद्धा आहे त्याचमुळे दोन्ही संघ त्याच शोधात आहे की कुठला जो ब्रेक थ्रू आहे ते मिळवून आपण कुठेतरी वरचढ ठरवू. या ठिकाणी वारंवार मोठ्या स्ट्रोकच्या शोधात फरदीन नेहमीच आपल्याला पाहायला मिळालाय. कारण मैदान कुठलाही असो नाव फक्त आपलंच चालवायचं त्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो. पण आता समोर आलाय प्रसन्न पाटीलचं आव्हान जो एक शानदार लेफ्ट हँडेड बॉलर आहे. मिडियम पेस आणि फिरकीच्या जादूवर त्याने आपलं नाव प्रस्थापित केलं या टेनिस बॉल विश्वामध्ये. आणि आता पाहूया या महत्वपूर्ण सेमीफायनल मध्ये त्याच्या नावाचा दबदबा या मैदानामध्ये ऐकायला मिळतोय का. प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद मिळतोय. या स्पर्धेला ऑनलाईन ऑफलाईन प्रेक्षक या स्पर्धेला भेट देतात. सर्व प्रेक्षकांचं आम्ही tenniscricket.in च्या वतीनं तसेच सनशाईन क्रिकेटर्सच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. ऑन स्ट्राईक बॅटर प्रथमेश पवार खेळतोय 2 वर. बॉलिंग मार्क बॉलर प्रसन्न.
ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स करून स्लॉक करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलची गती तितकीशी ओळखता आली नाहीये. स्लोअर बॉल खूप महत्वाचा आहे. आपण सुरुवात करता नेहमीच वेगावर अवलंबून राहून चालत नाही. कधी कधी व्हेरिएशन देखील करावं लागतं. दाखवायचं काय, करायचं काय या तत्वावर चेंडूची हाताळणी प्रसन्न पाटीलच्या वतीनं केली गेली. पहिला बॉल दुसऱ्या षटकाला जातोय डॉट. पुन्हा एकदा कमबॅक मिळवण्याचा प्रयत्न प्रसन्न पाटीलच्या वतीनं. गावदेवी गावठण उरण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रसन्न ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर आणि पंच नक्की चेक करतायत आणि दर्शवतो हा इतका मोठा वाईड आहे. वाईडच्या स्वरूपातली एकदा आपण जोडूया RV11 कोरगाव रायगडच्या टीम मध्ये. धावसंख्या पोहोचते बिनबाद 9. अजूनही विकेटचा शोध जो घ्यायचा आहे तो गोलंदाजाचा शोध अपूर्ण राहिलाय. वेगवेगळे व्हेरिएशन पाहायला मिळतेच. आडव्या बाटीने खेळलं, हॅमर केलं बॉलला मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर पोहोचतोय. एकदा तर पूर्ण केली जाईल. फर्दींचा कॉल आहे, प्रथमेश स्वीकारतोय आणि क्षेत्ररक्षणामध्ये हलकीशी कमतरता जाणवली आणि त्यानंतर लगेचच एका धावेला 2 धावात बदललं जाते. आणि याच संधीची तर वाट फलंदाज पाहत असतात की कधी क्षेत्ररक्षक चुकतायत आणि त्याच चुकीचा फायदा आपल्या संघाला होतोय आणि या मिळतात एकूण 2. धावसंख्या पोहोचते बिनबाद 11 वर. 11 ऑन बोर्ड फॉर द स्वप्न विकेट RV11 कोरगाव रायगड. प्रसन्न पाटील ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. बघा हेच तर मॅजिकल गोलंदाजीसाठी प्रसन्न पाटील ओळखला जातो. खरं तर एक शैली चांगली आहे, फॉलो थ्रू चांगला आहे, रिझल्ट चांगला येतोय. आपण पाहिलं तर अधूनमधून बोटांची जादू काय आहे ती मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय आणि महत्वाचं आहे बॉल ग्रिपिंग. त्या बॉल ग्रिपिंगवर वारंवार प्रसन्न पाटीलचं लक्ष आहे. पिचिंगवर देखील आपण पाहिलं तर तो अप टू द मार्क राहिलाय. अवे फ्रॉम द बॉडी छेडखाणी करण्याचा प्रयत्न. धावा जास्त मिळणार नाही कारण एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. खरं तर स्वीपर कव्हर झोन मध्ये खेळण्याचा पवित्रा पाहायला मिळाला होता. खूप जास्त लांब रिच नाही करू शकला बॉलला आणि त्याचमुळे मात्र एकाच धावेवर समाधान व्यक्त करावं लागते टीम RV11 कोरगाव रायगडला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 3/12 या आकड्यावर. धावांचा वेग वाढवण्यासाठी हे दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत पण प्रयत्न अजूनही तितकेशे जाणीवपूर्वक पाहायला मिळत नाही. फरदीन 4 बॉल मध्ये 6 धावा, प्रथमेश फक्त 5 धावा. प्रसन्न तयार ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा पिच असणारा हा बॉल आणि त्यानंतर नॅचरली अँगलचा वापर तर करतोयच पण त्याचसोबत बॉलला बाहेरच्या दिशेने वळवण्याची क्षमता सुद्धा प्रसन्न पाटील यांची पाहायला मिळते आणि त्याचमुळे तुमच्या क्षमतेचा वापर तुम्ही जर नियंत्रण ठेवून केलात तरच तो फायदा तुमचा होऊ शकेल. या ठिकाणी मात्र अवास्तव वापर केला जातोय. 13 धावा. बॅट अँड पॅड मधला बॉल बॉटम एंडचा वापर. बॉलला खेळ आहे मिड ऑन झोन मध्ये. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. अजूनही बॉल शोधतोय नक्की गेलाय कुठे पण शेवटच्या खेळाला मात्र बॉलवर नजर पडली आणि त्यापर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये फलंदाजांचा. मिळते 1 धाव आणि धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. 8 षटकांचं क्रिकेट आहे. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर जवळपास 60 पर्यंत जाऊ शकेल जर याच गतीने खेळला तर. यावेळेस विथ द अँगल विथ द स्पिन ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न प्रथमेश पवारचा राहिलाय. प्रयत्न असफल ठरतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकां समाप्तीनंतर RV11 कोरगाव रायगड या संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 14 धावा. 14 फॉर नो लॉस. Denzel and Triska, let's party. पाटिल चुनने फेंका. मैन फॉर्म दुंदरे पनवेल से बिलोंग करने वाले गेंदबाज है. हाल ही में काफी कम समय में इस खिलाड़ी ने काफी ऊंचाई प्राप्त की है, सफलता प्राप्त की है. गेंद की लेन, गेंद की लाइन बरकरार रखना, एक्यूरेसी परफेक्ट रखना और गेंदें संतुलित और अनुशासित गेंदबाजी की उन्होंने. पिछले ओवर में 8 रन मिले, इस ओवर में 6 रन मिले यानी कि गेंदबाजी उफान पर चली. 2 ओवर का खेल समाप्त हुआ. टीम का स्कोर 14 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. बघा आत्मविश्वास असला तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची गरज भासत नाही. तो आत्मविश्वास गावदेवी गावठण उरण संघाच्या गोलंदाजांचा पाहायला मिळाला कारण प्रसन्नने 6 धावा खर्च केला, विकेट मिळाली नाहीये. अक्षय पटेलने सुद्धा जवळपास 8 धावा खर्च केल्या. तर दोन्ही गोलंदाजांनी इकॉनॉमिकल सुरुवात करून दिलेली आहे. म्हणजे जो निर्णय होता गोलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत या 2 गोलंदाजांनी यशस्वी करून दाखवलाय.
और मनीष जी एक बात को भी रोशनी डालेंगे यहाँ पर बल्लेबाज जो फर्दी ने 7 के ऊपर खेल रहे हैं जिन्होंने अच्छा बड़ा शॉट भी लगाया, प्रथमेश 5 पर खेल रहे, दोनों के बीच में अच्छी साझेदारी 12 रनों की भी हो चुके और जानते हैं कि मुकाबला 8 ओव्हर का है तो हमारे पास समय है और उसी समय का इस्तेमाल करते हैं दोनों बल्लेबाज. पण वेळेचा योग्य त्या वेळेत वापर करावा लागेल. जर जास्त वेळ घेतला तर मात्र शेवटच्या क्षणाला कितीही मोठे स्ट्रोक केला त्या एक सन्मानित धावसंख्येपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याचमुळे आताच प्रयत्न करणं गरजेचं आहे टीम रायगडला. RV11 कोरगाव रायगड या संघाकडून 2 फलंदाज वापरले गेले, फरदीन आणि प्रथमेश. आतापर्यंत प्रथमेशच्या वतीनं मात्र तितकीशी अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली नाहीये. फरदीन प्रयत्न करतोय पण मात्र ज्या झोन मध्ये खेळतोय त्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळाले. त्याचमुळे अजूनही आपण पाहिलं तर फरदीनच्या वतीनं एक चौकार आलाय जरूर, पण मात्र त्याच्या कामगिरीला साजेशी अशी कुठेतरी कामगिरी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. पाहूया या षटकामध्ये पुन्हा एकदा तो कमबॅक होईल का. फरदीनचा सोहेल धार पवार बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. रोड एड कडून स्ट्राईकवर असेल फरदीन काझी. राऊंड विकेटने आलाय बॉलर सोहेल आणि त्या राऊंड विकेटच्या बॉलला ऑफस्टमच्या बाहेरच्या उसळणाऱ्या बॉलला ऑन साइडला आडव्या पड्याने खेळण्याचा प्रयत्न करत. फरदीनची उंची थोडीशी कमी तरी देखील मात्र प्रयत्न चांगला होता हा स्ट्रोक खेळताना. अच्छी गेंदबाज है यहाँ पर सोहेल धार पवार जो उरन से बिलोंग करते हैं, अच्छे खिलाड़ी है और गेंदबाज के लिए काफी माहिर माने जाते हैं. अच्छी शुरुआत की उन्होंने गेंदबाजी में. यावेळेस बॅकफुटला बॅलन्स करून कट केला क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंटला उंच उडी घेऊन बॉलला अडवतो. यालाच म्हणतात अॅक्रोबॅटिक प्रयत्न. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी आम्ही काहीही करण्यासाठी तत्पर आहोत. तोच प्रयत्न करताना पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी 3 वाचवल्यात, मिळते फक्त 1 धावसंख्या 15. हाई स्टैंडर्ड फील्डिंग जानते इस मुकाबले की गरिमा को, क्योंकि अब तक जो मुकाबले हुए हैं वो मुकाबले लिख के थे, अब नॉकआउट है. बहुत ही शानदार फील्डिंग का मुजाहरा. बघा डोनेशन कुपन्स अवेलेबल आहेत, ती माहिती पण देऊया. खाली राहिलाय बॉल, शूटर बॉल, गुडलेंना बॉल पिच झाल्यानंतर ऑफ स्टंपला मात्र हाय बाय करत बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने झेपवला. यालाच म्हणतात मॅजिकल मिस्टरी बॉल, बॉल्ड बाय सोहेल धार पवार. धावसंख्या थांबले 15 वर. प्रथमेश पवार से काफी उम्मीद है. पिछले साल भी सांगेम प्रीमियर लीग में उन्होंने शानदार बल्लेबाजी की थी. अभी पहले मैदान पर है, मैदान पर ऑन साइडला क्रॉस बॅटेड एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही. बॉल जातोय मिड विकेट झोन मध्ये. डीप शतकाच्या पुढे येईपर्यंत एकदा मिळते. बघा प्रत्येक वर्षासाठी आपण ओळखले जातो, पण मात्र या वर्षी तुम्ही काय केलंय त्यावर देखील लक्ष करणं गरजेचं आहे. प्रथमेश त्याच तयारीत. अच्छी क्रिकेट संभाल कर खेली जाने क्रिकेट, क्योंकि जानते मैंने अभी भी जिक्र किया था कि अब नॉकआउट स्टेज पर अब आ चुके हैं, तो यहाँ से यदि हारे तो बाहर जाना पड़ेगा और यहाँ से जीतेंगे तो रुख करेंगे मेगा फाइनल की तरफ. 16 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बघा पायांची स्ट्राईड खूप वेगानं तो बदलतो. आपल्या पायांची स्ट्राईड मोठी करतो. आडव्या बटीवर खेळण्यावर जास्तीत जास्त भर देतो. ओव्हल शेपचं मैदान आहे, पण आतापर्यंत ती सफलता मिळत नाहीये आणि तितक्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी सोहेलची. तो बढ़िया गेंदबाजी, बल्लेबाज के पास कोई मौका नहीं छोड़ा उन्होंने बड़े शॉट लगाने का, जबकि पहले ओवर में एक बड़ा शॉट देखा था हमने. सोहेल यावेळेस पुन्हा एकदा असं वाटतं खेळपट्टीचा अंदाज घेऊन गोलंदाजी करले जाते सोहेलच्या वतीनं. आपण पाहिलं तर लेग बॅटची 1 धाव मिळते, कारण प्रत्येक बॉल जो आहे तो अप टू दी मार्क आहे. 100 पैकी 100 गुण आपण म्हणू शकतो. विकेट मिळत नाहीये, पण इकॉनॉमिकल राहिलाय. धावसंख्या झाली आहे 3 षटकां समाप्तीनंतर 17 धावा. जी हाँ, गेंद की पिचिंग देखिए उन्होंने, गेंद की जो पिचिंग थी ना आउट से स्टॉप स्टंप उन्होंने की. हालांकि उसी क्षेत्र में उन्होंने गेंदबाजी की, एक भी गेंद यहाँ पर ऑफसाइड में नहीं थी. ये देखिए कूपन्स आप ले सकते हैं 17 ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट के लिए. पहला इनाम होगा हाउजी का 1 लाख रुपया और दूसरा इनाम है 50, तीसरा 25 और चौथा इनाम है 15,000. क्योंकि आज शाम को जब मेगा फाइनल होगी उसके बाद पार्टिसिपेंट सेरेमनी के दौरान इसकी घोषणा की जाएगी. 100 का कूपन यहाँ पर मनीष जी एक बढ़िया आपके लिए मौका है जीतने का. यहाँ पर नक्कीच ज्यांना पैशाची गरज आहे किंवा कुणाकडे उसने मागायची इच्छा नाहीये तर आपण आपलं नशीब आजमावू शकता. 100 रुपयाचं कुपन आहे. 6 रुपये 6 वाजता लॉट्स क्लिअर केले जाते. पहिलं बक्षीस 1 लाखाचं, दुसरं बक्षीस 50,000चं, तिसरं 25चं आणि चौथं 15,000चं. नशीब आजमा. संध्याकाळी 17 मध्ये लॉट्स असतील. गेंदबाजी कितनी अच्छी हुई देखो. पहले ओवर में 8 रन, दूसरे ओवर में मिले यहाँ पर 6 रन और तीसरे ओवर में महज 3 रन. यानी कि 3 ओवर का खेल समाप्त हो चुका. 18 गेंदों का खेल समाप्त हो चुका. मनीष जी महज 17 रन. अच्छी शुरुआत नहीं कहा जा सकती, क्योंकि पहले ओवर में अंतिम गेंद के ऊपर चौका देखा था, उसके बाद चौका
झाली बॉलची आणि खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण प्रसन्नचं पाहायला मिळते. दरम्यान ऑन साइडला पुश करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान लेग बॅच एक धाव आपण धावा ऍड करणार आहोत. धावा कशाही येऊ द्या, आरवी 11 कोरगावसाठी महत्वाच्या आहे. धावसंख्या पोहोचते 21 वर. अच्छी प्रसन्न पाटिल बहुत ही शानदार गेंदबाज करते हैं. पहला स्पेल भी उनका शानदार रहा जो उन्होंने P1 में फेंका था. काफी बढ़िया गेंदबाजी. स्पेल कंटिन्यू करण्याचा निर्णय खूप चांगला राहिलाय कॅप्टनचा. पुन्हा एकदा यष्टीरक्षक त्या ठिकाणी बीट होतोय. दरम्यान धावता पळून पूर्ण केलेली आहे. ती कशी पंच दर्शवतील. व्हाईट बॉलच्या या 2 धावा आपण ऍड करणार आहोत. धावसंख्या पोहोचते 23 वर. कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकला असेल आरवी 11 कोरगावच्या कॅप्टनने की 2 धावा बोनसच्या मिळाल्यात. पहली गेंद मनीष जी वाइड दिखाई दे रही है. कितने अनुशासित गेंदबाजी हुई 3 ओवर में. आप थोड़ी सी दिशा बदलने की कोशिश की, थोड़े से इम्प्रोवाइजेशन करने की कोशिश की और यहाँ पर वाइड का इशारा पार कर से 1+1 थोड़ी सी राहत मिली बल्लेबाजों को ये 2 रन से. पण अजूनही ती आक्रमकता अपेक्षित जी होती ती पाहायला मिळत नाही. प्रथमेश पवार ऑन स्ट्राईक. ऑन साइडला स्लॉग स्वीप करताना इशारा दिलाय की इलाका भी हमारा धमाका भी हमारा. या स्पर्धेमध्ये रायगड संघाने मात्र विशेष उपलब्धी प्राप्त केलेली आहे. पुन्हा एकदा तोच दरारा षटकार. फेक दिया यहाँ पर सीमा पार सीधा 6 रन. तितकं चांगलं कॅमेरावर तरी पाहायला मिळालंय. बाळूचं अगदी सेंटर ऑफ फ्रेम बॉलला कॅप्चर केलंय. 29 धावा 29. यावेळेस पुन्हा एकदा तोच अंदाज खेळण्याचा होता पण यावेळेस बॉलरने बॉलला गती थोडी जास्त दिली होती. बॉलला उंची मिळाली नाहीये त्यामुळे बॉल पोचते फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. मिळते 1 धाव. 1 धावीची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 30 या आकड्यावर. अच्छी क्रिकेट गेंदबाज की ओर से भी बल्लेबाज की ओर से भी क्योंकि छक्का लगाने के बाद स्ट्राइक को रोटेट करना यहाँ पर समझदारी समझी और गेंदबाज ने यहाँ पर गति बरकरार की लेकिन लंबाई को भी कम किया प्रसन्न ने. अच्छा क्रिकेट दोनों की ओर से मैदान पर. इतक्या वर्षाचं क्रिकेट खेळल्यानंतर तो अनुभव तर खूप काही सांगून जातो. ओव्हर द विकेट फुललेनचा बॉल आणि यावेळेस मात्र ऑन साइडला स्विंग करताना बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. मिळतील धावा 6. कडक बेधडक SPL षटकार. क्योंकि 3 ओवर में शांत थे बल्लेबाज. उन्होंने कहा कि हम शांत थे इसका मतलब संत ने यदि एक्शन रिप्ले फुल टॉस गेंद थी. बहुत ही शानदार स्ट्रोक पर कन्वर्ट किया और क्या नजाकती शॉट में एक्सलेंट स्ट्रोक. दैट्स अ बहुत ही बड़ा शॉट मैदान पर. बेनिफिशियल राहिलं हे षटक आरवी 11 कोरगाव रायगड या संघासाठी. कारण धावांची गती जी कमी होती त्या गतीला मात्र वेगानं पुढे नेण्यासाठी दोन्ही फलंदाज मात्र आता तत्परतेने प्रयत्न करतात. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला. धावसंख्या 36. आता बघा जसं प्रेशर वाढतोय दडपण वाढतंय गोलंदाजाच्या शैलीमध्ये देखील तुम्हाला बदल होताना पाहायला मिळते. वारंवार तो फलंदाजापासून बॉलला दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. यावेळेस नियंत्रण चुकलंय. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 37. दोनों के बीच में अच्छी भागीदारी हुई यहाँ पर क्योंकि 30 रन की साझेदारी बनी मैदान के ऊपर दोनों बल्लेबाज के बीच में और एक एडवांस है कि विकेट भी नहीं गिरी मैदान के ऊपर. ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा या ठिकाणी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ज्या गोलंदाजाने मात्र एक चांगली सुरुवात करून दिली होती दुसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिक राहिला होता फक्त 6 खर्च केल्या होत्या त्या गोलंदाजाच्या विरोधात आता तगडा संघर्ष आरवी 11 कोरगावचा पाहायला मिळतोय. धावसंख्या 38. थोड़ा सा दबाव जरूर है मैदान के ऊपर क्योंकि दोनों बल्लेबाज ने 2-1 छक्का लगाया इस ओवर में. यानी कि अटैक इज गोइंग ऑन फॉर बोथ द साइड. इसके थोड़ा सा दबाव है गेंदबाज के ऊपर. आता दिशा बदलून गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय गोलंदाज प्रसन्न. 26 खर्च केलेत आतापर्यंत 11 बॉल्स मध्ये. अखूट टप्प्याचा बॉल होता. उसळी घेणारा पंचांनी उंचीचा दाखला घेत दर्शवलं की हा वाईड आहे. या डावाचा पण आढावा घेतला प्रचंद्र सर तर जास्तीत जास्त वाईड्स हे प्रसन्न पाटीलने हाताळले आणि त्याचमुळे आता आरवी 11 कोरगाव रायगड हा संघ डोकं वर काढतोय. जिस प्रसन्न पाटिल ने पहले ओवर में सभी को प्रभावित करने वाली अनुशासित गेंदबाजी की और प्रतिभाशाली उनका प्रदर्शन रहा था वो गेंदबाज थोड़ी दिशा भटक रहे हैं यहाँ पर मैदान के ऊपर. ये अच्छे संकेत है मनीष जी बल्लेबाजों के लिए. रन बने मैदान पर. अब 39 धावा झाल्यात. बिनबाद 39. आतापर्यंत शेवटचा बॉल असेल हा 4थ्या षटकातला. राऊंड विकेट. यावेळेस स्लाइस करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पॉइंटला आहे आणि पण त्याच्या हातातून मात्र ही कॅच निसटलेली आहे. बघा या अगोदर आपण पाहिलं तर 3 षटकांपर्यंत खूप चांगला दबदबा गावदेवी गावठण उरण या संघाचा पाहायला मिळाला. या एका षटकामध्ये
RV11 कोरगाव रायगडने कमबॅक केला. त्या ठिकाणी बघा खूप चांगला स्लाइस शॉट, क्षेत्ररक्षक बॉल खाली, इझी कॅच होता, करणने कॅच मिस केलाय. कॅच मिस केले बघा, कॅच मिस केले, पण मात्र या ठिकाणी मात्र थोडं टीम डिस्कशन देखील महत्वाचं आहे. कारण जेव्हा 8 षटकांचं क्रिकेट असते स्ट्रॅटेजिक टाइम आउट वापरणं देखील आपल्या संघासाठी महत्वाचं आहे. एक कॅच मिस झाल्यानंतर थोडंसं दडपण वाढते, कारण कॅच मिस झाला आहे फरदीन काझीचा. ज्या फरदीनने मात्र या मैदानाला आपलंसं करताना चौकार षटकाराची आतिषबाजी केली आणि त्याचमुळे मात्र आता पाहूया त्याचा कॅच सुटल्यावर किती नुकसान होते टीम गावदेवी घाट उरणचं. या स्पर्धेमध्ये आपण फुल टॉस चॅम्पियनशिप प्रीमियर क्वालिटीचे बॉल्स यूज करत आहोत. 24 कॅरेट खरा सोना, पण मात्र क्रिकेटच्या माध्यमातून ते खरं सोनं आहे असं आपण गेल्या 7 दिवसांपासून अनुभवतोय. थँक्स फुल टॉस चॅम्पियनशिप बॉल्स. करूया ट्रान्सफर आपण मायक्रोफोन मिस्टर मच्छिंद्र पाटील यांच्याकडे. पुढील 4 षटकासाठी आपण ऐकूया मच्छिंद्र पाटील यांना. बहुत बहुत शुक्रिया मनीष जी. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर आज के प्रतियोगिता का ये दोस्तों अंतिम दिन यानी कि एसपीएल का ये अंतिम सफर. आज नए साल की सबको हम शुभकामनाएं देते हैं दोस्तों. अब एंजॉय कर रहे हैं एसपीएल 2022-23 का ये पहला सेमीफाइनल का मुकाबला. टॉस जीता गावदेवी गावठाण टीम ने पहले फील्ड करने का फैसला किया. 8 ओवर का मुकाबला. मनीष जी 3 ओवर में 17 रन और इस ओवर में 23 रन. नॉट अ गुड क्रिकेट. पहले 3 ओवर में 17, इस ओवर में यहां पर 23. कुल मिलाकर टीम का स्कोर है 40. 4 ओवर की समाप्ति के बाद 10 की अवसर बरकरार रखी मैदान के ऊपर. मजा आएगा खेल का. बघा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्याचमुळे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला काही ना काही नवीन पाहायला मिळणार आहे आणि तेच तुम्हाला पाहायला मिळालं सुद्धा. आता 10ची धावगती मेंटेन केली. 8 षटकांच्या क्रिकेटमध्ये 4 षटकामध्ये 40 धावांची सुरुवात ही मात्र खरंच फायद्याची असेल RV11 कोरगाव रायगडची. अक्षय पाटिल गेंदबाजी में आते हुए फुल टॉस गेंद. व्हाट अ शॉट. It's gone long way. That's a 6. स्टेडियमच्या पार षटकार. क्वालिटी शॉट फ्रॉम बैट्समैन. बहुत ही बड़ा शॉट. टीम का स्कोर 46. पिछले ओवर से कॉन्फिडेंस लेवल बढ़ा है बल्लेबाजों का. 3 ओवर में 17 रन, चौथे ओवर में मिले 23 रन. कुल मिलाकर 4 ओवर की समाप्ति के बाद बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर 40 और 46. क्वालिटी शॉट फ्रॉम द फरदीन. व्हाट अ फैंटास्टिक स्टार्ट. बहुत ही अच्छी शुरुआत की दोनों बल्लेबाजों ने. अच्छी की गेंद. व्हाट अ शॉट. व्हाट अ क्लास फुटवर्क लुक क्लास. क्लासिकल शॉट. दैट्स अ 6. व्हाट अ पुश शॉट. क्या बात आहे. बॅकफुटला बॅलन्सर काय केले पहा ना, कारण इतकी सडपातळ शरीरयष्टी आहे आणि त्या शरीरयष्टीचा कसा वापर करायचा त्या स्ट्रोककडे पाहून नक्कीच आपण जाणू शकतोय. बघा बॅकफुटला खूप बॅलन्स केलं आणि उंच उडीत घेऊन हा स्ट्रोक स्लाइस करताना पाठवलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक 2 धावसंख्या 50च्या पलीकडे 52. 50 ब्रिंग्स अप स्कोरबोर्ड. 52 धावा मैदानावरती. बहुत ही शानदार शुरुआत मैदान के ऊपर. फरदीन काजी मैदान के ऊपर मैदान के चारों तरफ खेलने की क्षमता रखते हैं. इससे पहले छक्का ऑन साइड में, ये छक्का ऑफ साइड में. मैदान के चारों तरफ खेलने की क्षमता रखने वाले एक खूंखार खिलाड़ी मैदान के ऊपर. इज एक्सप्लोसिव बैट्समैन बेटर स्किल वर्ल्ड. बहुत ही शानदार बल्लेबाजी. मजा आएगा खेल का. अच्छी गेंद. काफी देर बाद यहाँ पर राहत मिली गेंदबाजों को क्योंकि इस बार शॉट की तमन्ना रखी थी. लॉन्ग ऑन को क्लियर करना चाहते थे. समय काफी कम मिला. रूम देरी से लिया. डॉट गेम की समाप्ति. बघा आपल्या करिअरमध्ये आपल्याला कार मिळावे असं स्वप्न प्रत्येक फलंदाजाचं असतं आणि आत्ताच घाटकोपरच्या स्पर्धेमध्ये फरदीला कार मिळाले, त्याचमुळे करिअर पीकवर. इस बार हवा में गेंद. खिलाड़ी क्या पहुंच पाएंगे वहां पर. लॉन्ग ऑफ के ऊपर पहुंच चुके हैं और यहां से लपक लिया कैच. बड़ा विकेट, बिग विकेट. फरदीन बैक टू द पैविलियन. 52 के ऊपर पहला विकेट 5वें ओवर के यहां पर प्रगति पर होने के बाद. हा ब्रेक थ्रू खूप जास्त गरजेचा होता गावदेवी गावठाण उरण या संघासाठी. आणि आता जेव्हा कॅचेस मिस झाल्या त्यानंतर फलंदाज अग्रेसिव्ह झाले, पण मात्र फलंदाजाने देखील थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. स्ट्रोक चांगला होता नो डाऊट, पण मात्र डिस्टन्स गाठू शकला नाही. अगदी सीमारेषेच्या जवळ हा कॅच कॅरी केला गेला. क्षेत्ररक्षक देखील पाहतो की आपण किती जवळ होतो क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या. त्याचमुळे आता पहिला विकेट डाऊन होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित मोहिते. वंडरफुल इनिंग. 30 ओवर की शानदार धुआंधार पारी खेली मैदान के ऊपर फरदीन काजी ने.
बहुत ही बड़ी पारी मैदान के ऊपर, चारों तरफ रन बरसे और शॉट क्या लगा उन्हें, देखने लायक शॉट है। और उनके पारी का समापन हुआ 52 पर 1, 5वां ओव्हर प्रगती पर। या अगोदर तो बॅकफुटला बॅलन्स करून जो स्लाइसचा जो फटका होता तो मला वारंवार पाहायला आवडेल आणि त्याच्या क्लिप्स देखील व्हायरल होऊ शकतील, कारण इतकं चपळ कोणी असू शकत नाही खेळपट्टीवरती जितकी चपळता तुम्हाला फरदीन कादेची या अगोदर पाहायला मिळाली। आणि त्यानंतर मात्र आता एक्सपिरियन्स प्लेअर म्हणजे निवड देखील खूप महत्वाची आहे फलंदाजांची की कोणाला कधी पाठवायचे। अंकुरने आता अजितवर विश्वास ठेवलाय। अजीत मोहिते एक बड़ा क्रिकेटर मैदान के ऊपर फिर एक बार मैदान पर आता हुआ, 52 पर 1। विकेट की तलाश जारी थी पिछले ओवर से, पिछले 4 ओवर से विकेट की तलाश जारी थी, आखिरकार वो तलाश समाप्त हो चुकी है यहाँ पर और टीम का स्कोर 52, 1 विकेट के नुकसान के ऊपर। बघा शोधाल तर सापडेल असं आपण कित्येक वेळा ऐकले आणि कुठेतरी तो शोध 5व्या षटकामध्ये पूर्ण झालेला आहे। पाहूया आता तो मोमेंटम तसाच ठेवावा लागेल गावडे उरडला, पण यानंतर पुन्हा एकदा जर या दोघांची बॅट तळपली तर मला असं वाटते 90च्या पलीकडे जाऊ शकेल RV 11 कोरगाव रायगड संघ। दोनों बल्लेबाज बीच मैदान के बिल्कुल तैयार। सुबह का 17 टिक बज चुके, 11:58। सभी दर्शक इस मैच का लुत्फ उठाते, सभी का स्वागत। अच्छा शॉट, ताकतवर शॉट था पर, पावरफुल शॉट था, खिलाड़ी वहां पर मौजूद, लॉन्ग ऑन से आते हुए लेकिन उनके पहुंच से बाहर गेंद। बहुत ही शानदार शुरुआत की बल्लेबाज अजीत ने, सीधा 4 रन के लिए इन फ्रंट ऑफ द विकेट, क्लासिकल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपण म्हणू शकतो। या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप जास्त वाईड होता आणि त्याचमुळे इतका वेगवान तो स्ट्रोक खेळला गेला की त्याचा रीच कमी पडला आणि बॉल जातो सीमा पार, मितील 4, धावसंख्या पोहोचते 56 वर। क्लास टाइमिंग, बहुत ही बढ़िया शॉट था, तैयार थे शॉट को खेलने के लिए बिल्कुल, और उसी क्षेत्र में खेला उन्होंने जो उनका फेवरेट क्षेत्र है। 4 रन से शुरुआत की अपनी इनिंग की। आपकी बार टाइमिंग दी यहाँ पर, दिशा दी गेंद को, स्लीपर का रीजन में खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा। मनीष जी कितने अच्छी क्रिकेट, पहले गेंद पर चौका, उसके बाद स्ट्राइक को रिटेड किया, सेंसिबल क्रिकेट खूप महत्वाचं आहे कारण समोरचा फलंदाज देखील तितक्याच अनुभवाचा आहे, तितक्याच आत्मीयतेचा, त्याचमुळे त्याला चान्स देखील देणं देखील गरजेचं आहे। स्ट्राइक रोटेशन पॉलिसी पण मात्र शेवटचा बॉल होता या 5व्या षटकातला। धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 27 धावा। बघा सतीश धुळे हे जे गुरु होते अजित मोहिते यांचे, त्यांचा देखील स्ट्रेट ड्राईव्हवर जास्तीत जास्त विश्वास होता आणि तीच परंपरा अजित मोहितेची पाहायला मिळते। 57 पर 1, अच्छी शुरुआत यहाँ पर नहीं मिली थी। 3 ओवर में 17 रन, लेकिन उसके बाद जो 2 ओवर में रन बने ना वो काफी बरसे, क्योंकि 3 ओवर में 17 रन, चौथे ओवर में मिले 23 रन और हमने देखा कि 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 40 था। अब यहाँ पर 57 नजर आ रहे हैं, यानी कि रन बने इस ओवर में भी 17 रन। आता कुठेतरी एक ग्रुप मिटिंग झाली मैदानाच्या आतमध्ये गावदेवी गावठण उरड या संघाकडून। त्या ग्रुप मिटिंग मध्ये कोणाचं नाव पुढे आलं ते पाहूया आपण, पण तुर्तास आता मी ड्रायव्हिंग सीटवर म्हणेन की RV 11 कोरगाव रायगड संघ आहे, कारण जवळपास 12च्या गतीने खेळतोय। जो संघ 3 षटकामध्ये 6च्या गतीने खेळत होता, दुपटीने मात्र वेग धारण केलेला आहे आणि अजितचा जो सुरुवात होती तिथं जबरदस्त होतीच, पण प्रथमेशचा देखील अजून चार्ज होणं गरजेचं आहे, कारण प्रथमेशने आतापर्यंत 12 बॉल्स घेत 13 धावा बनवलेले आहेत, त्याचमुळे जास्त बॉल्स प्रथमेशच्या वतीनं खर्च केले गेलेत। आता शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत, 3 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे। 57 पर 1, ये वही गेंदबाज है जिन्होंने इकोनॉमी गेंदबाज की थी बनीची, जिन्होंने दूसरे ओवर में महज 2 रन दिए थे, वही गेंदबाज का इस्तेमाल किया। विकल्प कप्तान के सामने, सही सोच है, इस समय रनों को रुकाना बेहद जरूरी है, विकल्प कप्तान के सामने था और यहाँ पर इस्तेमाल किया गेंदबाज सोहेल का। ओरेंज से बिलोंग कर रहे खिलाड़ी, टॉप एज लगा, टिक से कनेक्टेड नहीं है, खिलाड़ी वहां पर आते हुए स्वयं गेंदबाज लपक लिया कैच को, 1 more विकेट डाउन, दूसरा विकेट मैदान से बाहर। 57 पर 2, 6ठा ओव्हर प्रगती पर। सोहेलचं आगमन झालं आणि सोहेलने मात्र कुठेतरी आपल्या संघाची कास धरत असताना जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकात केली सुद्धा आणि या षटकात सुद्धा, कारण मात्र इकॉनॉमिकल राहिलाय। 2 धावा त्याने आतापर्यंत खर्च केले आणि विकेट दुखा मिळवले, त्याचमुळे सोहेलचं संघामध्ये रिक्रूट होणं संघाच्या फायद्याचं ठरले। लौटना पड़ा अजीत को यहाँ पर, शुरुआत अच्छी की थी अजीत मोहिते ने, पहले गेंद पर चौका लगाया था, दूसरे गेंद में सिंगल बटोरा था, लेकिन उसके बाद अपने आप को काबू नहीं रख पाए, बड़े शॉट की चाहत रखी थी, टॉप एज लगा, टिक से कनेक्टिंग नहीं कर पाए और बड़ी आसानी के साथ फॉलो थ्रू में बैलेंस करते हुए गेंदबाज ने कैच को लपका और दूसरा सदमा इस वक्त मिलता हुआ RV 11 कोरगाव रायगढ़ टीम टॉस हारने के बाद बल्लेबाज करती हुई। मग चित्र सर तुम्हाला काय वाटतंय की डॉट बॉलचं महत्व आता या पुढच्या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त आहे की विकेटचं महत्व, कारण या दोन्ही गोष्टींवर मात्र कुठेतरी गावदेवी गावठण उरण काम करत असेल, तुम्हाला काय वाटतंय डॉट बॉल्स की विकेट्स? मनीष जी डॉट बॉल भी यहाँ पर मायने रखेगी, रनों को रुकाना ही बात ज्यादा मायने रखेगी। लिमिटेड क्रिकेट है मनीष जी, लिमिटेड क्रिकेट 8 ओवर का क्रिकेट है, मजा आएगा दोस्तों, कहीं भी मत जाना। स्पेल का ये शानदार सफर, टुडे इज सुपर संडे और सुपर संडे में एक और बड़ा इस मैदान के पर मुकाबला, पहले सेमीफाइनल का मुकाबला SPL 2022 तेज का यह शानदार और यादगार सफर दोस्तों आज देखते देखते अंतिम चरणों में। सेकंड बंटी पटेल मैदान पर आते हुए, जिन्होंने इस प्रतियोगिता में काफी अच्छी बल्लेबाजी की और बल्लेबाज के पार खेलते हुआ
बंटी कुछ भी कर नहीं पाए, विकेट देखिए यहाँ पर, तीसरा विकेट मैदान से बाहर। 6,000हून जास्त ऑनलाईन प्रेक्षक tenniscricket.in ला भेट देत आहेत आणि त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत। आणि मला असं वाटतंय की दुसऱ्या डावाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत हा आकडा 10,000च्या पलीकडे जाऊ शकेल। जी हाँ, और यही तो मेहनत है, लगन है tenniscricket.in गौरव सर उनकी पूरी टीम, और जबरदस्त लाइव टेलीकास्ट भी किया जा रहा है। कई सारे व्यूवर्स ने हमें कमेंट में कहा कि ऐसा लग रहा है कि ये प्रतियोगिता हम यूट्यूब पर नहीं बल्कि स्टार स्पोर्ट चैनल पर देख रहे हैं, इतनी क्लैरिटी और क्वालिटी, यही है ब्रांड tenniscricket.in का। काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करायला हवा, कारण प्रेक्षकाला सर्व काही कळते की मैदानाच्या आतमध्ये नक्की काय चाललंय। जरी कॉमेंट्री स्टॉप केली तरी देखील आपल्याला कळू शकेल की फलंदाज किती धावांवर खेळतोय, गोलंदाजाने आतापर्यंत काय केलंय, संघाची धावसंख्या काय आहे, आणि त्याचमुळे प्रेक्षक देखील खेळून राहिलेत या स्क्रीनवर। अच्छी गेंदबाजी सोहेल की, विकेट गिरी यहाँ पर, विकेटों का सिलसिला जारी हो चुका है, और विकेट गिरने का सिलसिला, लेकिन नाना पवार यानी कि प्रथमेश अभी भी मैदान के ऊपर है। हैट्रिक के कगार के ऊपर गेंदबाज सोहेल, बहुत ही शानदार, ही कम्स आउट ऑन हैट्रिक, सो लेट्स सी हैट्रिक प्राप्त कर पाएगा सेमीफाइनल में। बड़ा मुकाबला, बड़े दर्शक और बड़ी प्रतियोगिता खेली जा रही है SPL 2022-23 का यादगार सफर। बिलाल यहाँ पर स्ट्राइक एंड पर थे, गेंद को निचले हिस्से में रखा था, रक्षांतर से गेंद को खेल दिया। जानते यहाँ पर यदि यहाँ से विकेट गिरेगा तो बल्लेबाज के ऊपर हमारे ऊपर दबाव बन सकता है, इसी के कारण यहाँ पर समझदारी दिखाई, एक रन के साथ यहाँ पर रन को जोड़ने की कोशिश की गई। आणि जो पहिल्या सेकंदापासून खेळपट्टीवर आहे त्याला चान्स दिला, जे खूप महत्त्वाचं आहे, कारण आता फ्रेश बॅटर असताना थोडा वेळ घालवणं गरजेचं होतं बिलालकडून। बिलालने ते केलं आणि आता प्रथमेशला संधी दिली। प्रथमेशने एक स्ट्रोक जो खेळला होता स्लॉक करताना तो पुन्हा एकदा लक्षात घेण्यासारखा आहे, पुन्हा एकदा तशाच फटक्यांची गरज आहे आर कोरगावला। जी हाँ बिल्कुल मनीष जी, लेकिन समय काफी कम मिला प्रथमेश को। जब उन्होंने छक्का लगा उसके बाद काफी समय बाद नॉन स्ट्राइक पर खड़े थे वो, और अब मौका मिलेगा उनको 58 पर 6ठा ओवर प्रगति पर। ये देखिए कमाल की टाइमिंग, magnificent stroke out of the park, that's a 6, wonderful shot from Nana। मी तर म्हणेन या ठिकाणी प्रथमेशने प्रयत्न केलेच आहेत, पण गोलंदाजाने देखील कुठेतरी चान्स दिला जो ऑन साइडला फुल स्ट्रोक खेळण्याचा आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय। अकूट टप्प्याचा बॉल सोहेलचा अपेक्षा नव्हती सोहेलकडून, बघा पूर्णपणे संधी दिली होती आणि याच फटक्याच्या तयारीत होता आणि पूर्णपणे बॉडी रोल करून ऑन साइडला पुल करताना बॉलला पाठवलंय स्टेडियमच्या पार। षटकार धाव संख्या 3 गडी बाद 64। मनीष जी पावरफुल शॉट लगाते हुए क्षेत्र में प्रथमेश की बात करेंगे तो इज अ फेवरेट जोन है उनका वहां पर, जिस प्रकार से बैकलिप को काफी हाई रखते हैं और पावर ज्यादा भरते हैं मैदान के ऊपर, जो यहाँ पर उनकी ताकत है ना वो काफी इस्तेमाल करते हैं और रिस्क का इस्तेमाल ज्यादा करते हैं। 64 पर 3, 6ठा ओवर प्रगति पर। 8 ओवर का मुकाबला मनीष जी, माहौल काफी बदल चुका है, दर्शक धीरे धीरे मैदान की तरफ बढ़ रहे हैं, क्योंकि आज है सुपर संडे, आज है साल का पहला दिन और आज है SPL का आखिरी दिन। शेवटचा दिवस आहे आणि हा प्रवास संपूच नये असंच कुठेतरी जाणवायला लागलंय, कारण कुठेतरी एक आपुलकी निर्माण झाली आहे स्पर्धेच्या बद्दल, या परिसराबद्दल। आणि आता आपण शेवटच्या सत्रात आहोत, धावसंख्या 64। अच्छी वापसी गेंदबाज की ओर से करने की कोशिश, इस बार ऊंचाई ज्यादा, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन क्या लपक पाएंगे? यस इज गॉन, एक और विकेट का पतन। 64 पर 4, लौट लगा प्रथमेश के पारी कांतुबा। उन्होंने 19 रन की धुआंधार पारी के लिए 14 गेंदों में शुरू में मैदान पर गए थे पहले बल्लेबाज बनकर, उसके बाद 6ठे ओवर में उन्होंने विकेट सैक्रिफाइस की। अच्छी बल्लेबाजी, सोहेलचं कौतुक करायला हवं। आपण रिप्ले पाहूया अगोदर। ऑफसाइडच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेऊन बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने 5 बॉल्स डिलिव्हर करून झालेले आहेत। शेवटचा बॉल असेल या षटकातला। या षटकात आतापर्यंत 3 विकेट्स मिळवल्यात, 7 खर्च केलेत, तर फायद्याचं ठरलंय गावदेवी गावठण उरणसाठी। अच्छी गेंदबाजी, यही कारण है इसी गेंदबाज ने पिछले ओवर में 2 रन दिए थे अपने स्पेल में, इसलिए कप्तान ने उनके ऊपर विकल्प कप्तान के पास था, उनका इस्तेमाल भी किया, और सही सोच है बीइंग कैप्टन, गुड थिंकिंग। और अंतिम गेंद इस ओवर की फाइनल डिलीवरी 6ठे ओवर की। नए बल्लेबाज मैदान के ऊपर जाते हुए सागर रनपी से, मैन फ्रॉम मुंबई, बहुत ही बड़े क्रिकेटर मैदान पर पहुंचते हुए। एक से बढ़कर ये ऐसी की प्रतियोगिता होती है SPL गोवा की, जहां पर भारत के कोने कोने से सितारे पहुंचते, और ये SPL का शानदार सफर रहा। पर वेलकम मम्मी, चॉकलेट भाई यहाँ पर पहुंच चुके कमेंट बॉक्स में, स्वागत है आपका। शेवटचा बॉल कोण आपल्या नावाच्या वर करेल, कारण सागरकडे देखील ती कॅपेबिलिटी आहे, सोहेलने तर या अगोदर त्याचं प्रमाण दिलेलंच आहे। लास्ट बॉल ऑफ 6 ओव्हर। सेकंड में बल्लेबाज सागर रन पे से अच्छी गेंद की पिचिंग काफी अच्छी रखी, निचले हिस्से में रखा, गेंद की लेंथ लाइन को बरकरार रखा, एक्यूरेसी वहां पर अच्छी थी, परफेक्शन भी अच्छा था। दिस इज अ गुड फिनिश, दिस इज टेरिफिक फिनिश फ्रॉम द बॉलर। और 6 ओवर का खेल समाप्त हुआ, 64 पर 4, अभी भी 2 ओवर का खेल शेष मैदान पर। मनीष जी, 2 षटकांमध्ये खूप काय होऊ शकते, होत्याचं नव्हतं होऊ शकते, नव्हत्याचं होतं होऊ शकते, फक्त तुमच्याकडे ती इच्छाशक्ती असायला, विल पॉवर खूप महत्वाचं आहे। आपण या मैदानामध्ये का आलोय, आपल्याला या मैदानातून काय घेऊन जायचंय हे जर तुम्ही ओळखलं तर मात्र तुमचा विजय पक्का।
बिलाल फ्रेश है, सागर रनपे से अभी भी मैदान पर आए, दोनों बल्लेबाज फ्रेश हैं यहाँ पर, लेकिन गेंदबाज भी अब फ्रेश हो सकते हैं क्योंकि कोटा समाप्त हो चुका है यहाँ पर गेंदबाजों का। 6 ओवर फेंके जा चुके, 2 ओवर है और मनीष शर्मा जो रॉयल क्लब के लिए उन्होंने क्रिकेट खेला है, लेकिन आज आप गावटान के लिए क्रिकेट खेल रहे हैं तो गेंदबाज का इस्तेमाल करेंगे। सत्यम चौधरी गेंदबाजी में आते हुए यहाँ पर सांता क्रूज से बिलोंग करने वाले गेंदबाज है, काफी माहिर गेंदबाज है। सटीक लाइन को बरकरार करना, गेंदों को टेक ऑफ करना, ब्लॉक हॉल में गेंदबाज के लिए माने जाने गेंदबाज किस प्रकार गेंदबाजी करेंगे ये चिंता का विषय होगा मैदान पर। आजच त्याला रिक्रूट केलं गेलेलं आहे आणि त्याचमुळे या मैदानाचा अनुभव तर सत्यमकडे नाही, पण मात्र कर्णधाराने आणि संघमालकाने काहीतरी विचार करून त्याला संघामध्ये रिक्रूट केलं असेल। पाहूया त्या रिक्रुटमेंटचा फायदा होतोय का गावदेवी गावठाण उरणला। सागर फ्रेश बॅटर, बिलाल फ्रेश बॅटर, शेवटची 2 षटकं पहिल्या डावातली और गेंदबाज भी फ्रेश है यहाँ पर मैदान के ऊपर और मुकाबला भी फ्रेश है। आज के दिन का पहला मुकाबला मैदान के ऊपर। जो दर्शक हम यूट्यूब के जरिए देख पा रहे हैं, मैं मच्छिंद्र पाटिल रायगढ़ रंजन गांव से बिलोंग करता हूं और हमारे साथ मनीष जी है भाईंदर से। देखते रहना एसपीएल का ये शानदार सफर दोस्तों। इस प्रतियोगिता में कुल मिलाकर 18 टीमें शरीक हो चुके हैं, लेकिन आज कौन बनेगा चैंपियन इसका जवाब मिलेगा आज हमें। पूरे देश के कोने कोने से खिलाड़ी एसपीएल गोवा खेलने के लिए पहुंच चुके हैं। मजा आएगा खेल का। 2 ओवर का खेल अभी भी शेष। सत्यम चौधरी अच्छी गेंद यहाँ पर स्विप किया, गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद बैकवर्ड स्क्वायर लेके रीजन में, लेकिन यहां से मिलेगा महज 1 ही रन। अच्छी फील्डिंग लगाई यहाँ पर, जिस क्षेत्र में फील्डिंग उन्हें लगाई उसी क्षेत्र में गेंदबाजी। सत्यमचं बॉल ग्रिपिंग थोडं चुकलं होतं, लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा बॉल होता, पण त्या ठिकाणी सुदैवाने प्रोटेक्शन असल्यामुळे फक्त 1 मिळते। धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 65। हो गैप नहीं ढूंढ पाया यहाँ पर बल्लेबाज। ये देखिए फिर एक बार क्लियर करना चाहते थे ऑन साइड को, दिशा फुटवर्क नहीं मिले यहाँ पर और टीम का स्कोर यहाँ से 1 से आगे बढ़ता हुआ 65 पर 4 विकेट के नुकसान के पर 7वां ओवर 66 7वां ओवर प्रगति पर। चला आपण नेक्स्ट 2 टीम्सला आमंत्रित करूया। पल्लोकर फायटर्स वाळपई आणि अमेझिंग असलना दोन्ही टीम्सने आपल्या टीम लिस्ट अपडेट करायचे आहेत। सत्यम चौधरी ये देखिए, लेकिन इस बार नहीं चूके बल्लेबाज। What a shot, powerful shot that was, no chance for stopping that, that's a 6। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, अजूनही या पहिल्या डावातले काही बॉल शिल्लक आहेत आणि आरबी 11 कोरगाव रायगड संघातील फलंदाज बिलाल। ये देखिए मनीष जी किस प्रकार का एक्शन रिप्ले, बहुत ही पहले तैयार थे शॉट के खेलने के लिए और बहुत ही बढ़िया करारा जवाब दिया। कॉन्फिडेंस अच्छा था शॉट के पीछे, सीधा 6 रन के लिए गेंद लैंड हो चुके हैं 72 पर 4। अच्छी गेंद, अच्छी वापसी, फुल एंड डिलीवरी। इस समय क्लियर करना चाहते ऑफसाइड में, समय काफी कम मिला, देखा गेंदबाज ने बल्लेबाज के फुटवर्क का इस्तेमाल नहीं और यहां पर डॉडगी की समाप्ति। शानदार वापसी। 4 गडी बाद 72 धावा आणि कर्कताची फिरकीचा जादूगार म्हणून सत्यमला ओळखलं जाते आणि या खेपटीवर फिरकी चालते, त्याचमुळे रिक्रुटमेंट केलं आणि खूप चांगला टर्न मिळतोय सत्यमला। पिच रिपोर्ट दिया था सुबह हमने कि आपको टर्न मिल सकता है उस क्षेत्र से। एक स्वयं गेंदबाज गेंद के पीछे पॉइंट की तरफ भागते हुए, जुनून देखिए, जज्बा देखिए, चाहत देखिए और जीतने का हुनर देखिए मैदान के ऊपर। और यही होता है कि आपके अंदर है वो जोश, वो जुनून, वो जज्बा, वो ताकत, वो नजाकत और पूरी कायनात लगाकर इस मैदान के ऊपर सभी खिलाड़ी उतर चुके मनीष जी। 4 गडी बाद 73 धावा शेवटचा बॉल असेल या 7व्या षटकातला। यानंतर एकच षटक बाकी आहे। प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला मच्छिंद्रजी 90च्या पलीकडे जाण्याची दाट शक्यता। सागर रनपे से स्टाक एंड पर 2 गेंदों का खेल किया, अब तक ऑफ द मार्क नहीं है। 3 गेंदे उन्होंने खेल किया है लेकिन अब भी ऑफ द मार्क नहीं है। दिस इज अ गुड फिनिश फ्रॉम द बॉलर। 7 ओवर का खेल समाप्ति हुआ 73 पर 4। आप देख पा रहे हैं स्पेल का पहला सेमीफाइनल का मुकाबला गावदेवी गावठाण वर्सेस आरबी 11 कोरगाव रायगढ़ टीम। टॉस जीता गावदेवी गावठाण टीम ने, पहले फील्ड करने का फैसला किया और बल्लेबाज के लिए मौका दिया आरबी 11 कोरगाव रायगढ़ टीम को। चला आपण दोन्ही संघांना आमंत्रित करूया। पल्लोकर फायटर्स वाळपई आणि अमेझिंग असुलना महेश साखळकर आणि नरेश असुर्डेकर, आपण दोघांनी यायचे टीम लिस्ट अपडेट करा। आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। मनीष जी स्कोर बोर्ड देखिए यहाँ पर 73 पर 4 विकेट गिरे। 7 ओवर का खेल समाप्त हो चुका है। प्रथमेश की पारी अच्छी रही, 19 रन बनाए थे। उसके बाद कोई भी बल्लेबाज मैदान के ऊपर इतनी अच्छी बल्लेबाजी नहीं कर पा रहा है। बिलाल ने अच्छी शुरुआत की है, लेकिन सागर रनपेसे ने कुल मिलाकर 3 गेंदों का मुकाबला किया है, लेकिन अब तक इज नॉट ऑफ द मार्क एट, अभी भी ऑफ द मार्क नहीं है मैदान के ऊपर। बघा परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या, जर आटोक्याबाहेर गेले कितीही प्रयत्न करा सफलता मिळणार नाही। आणि आता पुन्हा एकदा स्लॉग ओव्हर एक्सपर्ट सिद्धेश वास्करला वापरलं जातं शेवटच्या षटकासाठी। पाहूया सिद्धेशच्याकडून कशा पद्धतीने अपेक्षा पूर्ण केल्या जात आहेत गावदेवी गावठाण उरणच्या। सिद्धेश वास्कर मैन फ्रॉम भंगारपाड़ा, बहुत अच्छी गेंदबाज है। शुरुआत की थी उन्होंने काफी कम समय में, लेकिन कामयाबी काफी कम समय में भी हासिल की इस गेंदबाज ने। देखना स्ट्राइक एंड पर बल्लेबाज तैयार बिलाल राजपूत। स्ट्राइक पर सागर रनपे से अंतिम ओवर प्रगति पर पहले सत्र का खेल जारी होता हुआ।
थोड़ी सी ऑप्शन के बाहर गेंद का पीछा किया, अंपायर का इशारा, इट इज ए वाइट। मनीष जी एक बात को गौर करना चाहेंगे यहाँ पर, आज 7वां दिन है, अंपायर का रोल भी काफी बढ़िया रहा है प्रतियोगिता में आणि खूप कमी रिव्ह्यूज त्याने घेतलेत आणि जे क्लोज कॉल्स आहेत तेच रिव्ह्यू त्याने घेतले, त्याचमुळे पंचाची देखील करडी नजर प्रत्येक घडामोडींवर आहे. जागते रहो का पहरा दे रहे मैदान के ऊपर, मैदान के जिस प्रकार उन्होंने 7 दिन से यहाँ पर हम देख पा रहे हैं, बहुत ही अच्छा डिसीजन उनका, कोई कंट्रोवर्सी नहीं यहाँ पर, बहुत ही शानदार गेंदबाजी नहीं कहा जा सकती. दिशा भटके यहाँ पर टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 74 पर 4. अच्छी गेंद, लेकिन यहाँ पर शॉट का सिलेक्शन इतना अच्छा रहता है, एक रन पूरा कर दूसरी की कोशिश क्या कर पाएंगे, लेकिन जैसे शॉट को खेला दूसरी की तमन्ना थी, व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट. ये देखना, पहला रन तेजी से पूरा जरूर किया है, लेकिन दूसरे रन के लिए यहाँ पर तीसरे अंपायर को रेफर किया. अब मदद ली जाएगी testcricket.in की. बघा शेवटच्या षटक हे तर तुम्हाला नेहमीच पाहायला मिळणार आहे, कारण आता प्रत्येक संघ मात्र जास्तीत जास्त वेग धारण करून आपल्या संघाला चांगल्या अवस्थेत नेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा थ्रो तर पाहायला मिळाला, फलंदाज आउट आहे आणि खूप चांगला थ्रो, तितकं चांगलं डेडिकेशन, डावखुरा थ्रो केला आणि अप टू दी मार्क. बघा रिप्ले मध्ये, और इतना ही अच्छा यहाँ पर लाइव टेलीकास्ट, बहुत ही साफ सुथरा लाइव टेलीकास्ट, बैट को ग्राउंडिंग जरूर किया था लेकिन पहुंचे नहीं है. व्हाट अ क्लैरिटी एंड क्वालिटी, इट लुक्स लाइक वी आर डूइंग कमेंट्री ऑन इंटरनेशनल लेवल, नो डाउट. इंटरनेशनल लेवल का पर लाइव टेलीकास्ट दिखाया जा रहा है. ड्रेस कोड अच्छे है, लग्जरी विकेट, लग्जरी अपन ग्रीनरीज देख रहे, ब्यूटीफुल विकेट देख पा रहे हैं यहाँ पर, प्लिंच ऑफ फ्लैग, प्लिंच ऑफ कलर्स, व्हाट अ वंडरफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट. वेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हियर. 5 गडी बाद 75 झालेले आहेत आणि या षटकातला पहिला बॉल डिलिव्हर झाला. बिलालच्या वतीनं मात्र चांगले स्ट्रोक खेळण्याची अपेक्षा आहे, त्याचमुळे जास्तीचे स्ट्राईक बिलालवर ठेवतोय. पण आता अख्तर हा जो नॉन स्ट्राईकला येणारा फलंदाज आहे ठाण्याचा, हा देखील तितकाच जबरदस्त अग्रेसिव्ह आणि अनुभवी हा फलंदाज. समय कम है यहाँ पर क्योंकि गेंदे अब बचे केवल 5. दिशा खो दे एक बार गेंदबाज ने, गेंदबाज सिद्धेश क्या करे, गेंद को निचले हिस्से में रखना तो जरूर चाहते हैं, ये उनकी अच्छी सोच है, लेकिन गति प्रदान ज्यादा करे जिसके कारण गेंद स्केट हो रही है. और यहाँ पर दूसरा वाइट. खांद्याचा वापर करणं खूप प्रत्येक गुणधराला जमत नाही, पण या ठिकाणी तो वापर केला गेला, वेग धारण करायचा होता बॉलने, पण मात्र दिशा भरकटला. व्हाईट बॉलचे 1 धाव, धावसंख्या 76. लंबा ओवर रहेगा ये. अच्छी गेंद यहाँ पर, पिचिंग भी अच्छी थी, ड्राइव भी अच्छा था यहाँ पर, ऑफ ड्राइव किया था, लॉन्ग ऑफ के ऊपर खिलाड़ी मौजूद है, थ्रो अच्छा नहीं था लेकिन बैकअप अच्छा किया. सीएम गेंदबाज सिद्धेश वास्कर ने 1 रन की चाहत रखी थी और चाहत को पूरी भी किया मैदान पर. चर्चा रंगली होती की या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त षटकार पाहायला मिळतील, पण आतापर्यंत सिद्धेश वास्करने प्रत्येक फलंदाजाला अडवून ठेवण्याचाच कुठेतरी विडा उचललेला आहे. त्याचमुळे प्रत्येक फलंदाज आलाय. या ठिकाणी बिलालने देखील नशीब आजमावलं, 2 बॉल तो खेळला, पण मोठे स्ट्रोक अजूनही पाहायला मिळाले नाही. धावसंख्या 77. एब्सोल्युटली राइट, क्योंकि जिन्होंने गेंदबाजी वाइट भले गेंदी फेंकी है लेकिन बड़े शॉट खेलने का कोई मौका नहीं दिया है सिद्धेश वास्कर ने. ये भी उनकी एक खूबियां रही मैदान के ऊपर. अनुशासित गेंदबाजी. अख्तर मैदान के ऊपर सेकंड पर. जगह बनाया था अख्तर ने शॉट खेलने के लिए, लेकिन थोड़ी सी देरी हुई उनको, क्योंकि बैकफुट पर जाना पसंद किया उन्होंने, बैकलिप को नीचे रखा था खेलने के लिए, लेकिन यहाँ पर नहीं जमा उनको. 1 रन यहाँ से मिल सकता है. कमी वेळामध्ये स्पिन ओळखणं खूप कठीण असतं आणि त्याच स्पिनला कुठेतरी ओळखताना थोडा वेळ घेतला गेला. ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न, पण तोवर बॉल मात्र निघून गेला होता. स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं, पण रिझल्ट आला नाही. या धावसंख्या पोहोचते 1 ने पुढे 78. 78 पर 5. अंतिम ओवर प्रगति पर 3 गेंदों का खेल अभी भी शेष है. पहले सत्र का गेंदबाजी में सिद्धेश वास्कर, बिलाल राजपूत, व्हाट अ शॉट. उसी क्षेत्र में हमने अब तक 14 छक्का देखा मैदान के ऊपर, प्रथमेश के बल्ले से 2 और ये एक और शानदार छक्का. सिक्सर जी अपेक्षा होती ती मात्र पूर्ण केलेली आहे फलंदाजा आणि या साधामांच्या मदतीने धावसंख्या वेग पकडून पोहोचते आता 84 वर. बिलाल बघा खूप चांगल्या पद्धतीने आडव्या बाटेने बॉलला फोर्स करताना टायमिंग जुळवलं आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं आणि या साधामांच्या मदतीने धावसंख्या आता 80च्या पलीकडे पोहोचते. सन्मानजनक आहे. 5 गडी बाद 84. अच्छी बल्लेबाजी. 17 पर खेल रहे हैं यहाँ पर. पारी को संभाला अपने आप को. जब ऐसे क्षण में मैदान पर आए थे, जब विकेट लगातार गिर रही थी, रनों की चाहत थी इस टीम को, तभी मैदान के ऊपर बिलाल राजपूत है, रन बनाए उन्हें ताबड़तोड़ मैदान पर. 17 पर खेल रहे, 9 गेंदों का इस्तेमाल करते हुए 84 पर 5 और इस सत्र की फाइनल डिलीवरी ऑफ द फर्स्ट इनिंग. सिद्धेश वास्कर अच्छी वापसी की उन्होंने, भले 2 वाइड फेंकी, छक्का भी लगा इस ओवर में, लेकिन अच्छी वापसी. फाइनल डिलीवरी ऑफ द फर्स्ट इनिंग. ऑन साइड में खेलने की चाहत रखी थी लेकिन आरजू अधूरी. बहुत ही पहले गेंद को खेलने की चाहत रखी थी, लेन को पिक नहीं कर पाए. अच्छा फिनिश किया पर, इज ए ग्रेट फिनिश फ्रॉम द सिद्धेश वास्कर. सत्र समाप्त हुआ 5 विकेट गिरी 85 पर यह सत्र समाप्त हुआ. बिलाल नॉट आउट रहे, 10 गेंदों में 18 रन बनाए उन्होंने और 86 का लक्ष्य होगा बीच मैदान के ऊपर पहले सत्र का खेल समाप्त होने के बाद, यानी कि 86 इज टारगेट इन पर ऑफ द
गावदेवी गावठाण टीम। ये देखिए यहाँ पर एनालिसिस फरदीन काजी यहाँ पर आउट हो चुके हैं। 30 रन बना उन्होंने, प्रथमेश ने 19 रन बनाया, यानी कि ओलंपिक जोड़ी ने शानदार बल्लेबाजी की। उसके बाद अजीत मोहिते ज्यादा कुछ नहीं कर पाया अपनी टीम के लिए, चौका जरूर लगाया था उन्होंने पहले गेंद पर, लेकिन इसके बाद उनके पारी का अंत हुआ। सिंगल बनाए थे, 5 रन उन्होंने अपनी टीम के लिए बनाए। बंटी बड़े कुछ नहीं कर पाए, 0 पर आउट हुए, लेकिन बिलाल की अच्छी बल्लेबाजी इनएट नंबर 5 पर नॉट आउट रहे, 10 गेंदों का इस्तेमाल किया, छक्का भी शानदार लगा, 18 रन की शानदार धुआंधार पारी भी खेली। सागर रणपीर से रन आउट हुए, 3 गेंदों का इस्तेमाल किया, लेकिन अपने टीम के लिए इनिंग भी नहीं कर खेल पाए, यानी कि एक भी रन नहीं बना पाए। और अख्तर रहे नॉट आउट, उनको मिला 1 गेंद खेलने का मौका, 1 रन उन्होंने बनाए। ये देखिए बॉलिंग एनालिसिस किस प्रकार रहा। अक्षय पाटिल ने 2 ओवर फेंके, रन दिए 25, विकेट उन्होंने प्राप्त की, डॉट गेंदें भी 3 फेंकी, लेकिन इकोनॉमी रन ज्यादा था 12.50 का। प्रसन्न पाटिल 2 ओवर फेंके, उन्होंने 28 रन दिए, उन्होंने 4 डॉट गन फेंके, लेकिन ये भी थोड़े से महंगे साबित हुए क्योंकि 14 का रन रेट उसी ओवर में रहा। 2 ओवर में 28 रन मिले। सोहेल ने अच्छी गेंदबाजी की, उन्होंने 2 ओवर फेंके, 9 रन दिए, उन्होंने एक इकोनॉमिक गेंदबाजी की, विकेट हासिल की उन्होंने 3, और डॉट गेंद की परसेंटेज भी काफी रही इस गेंदबाज की, 8 डॉट गेंद फेंके उन्होंने, इकोनॉमिक काफी कम रही इस गेंदबाज की 4.50 की। सत्यम चौधरी ने गेंदबाजी की, उन्होंने 5 एक ओवर फेंका, उन्होंने 7वां, उसमें रन दिए उन्होंने 8, विकेट भले प्राप्त नहीं की, लेकिन सीमित क्रिकेट ओवर में विकेट प्राप्त करना यह ज्यादा मायने रखती, चाहते रनों को रोकना अहमियत रखती है। अच्छी गेंदबाजी रही सिद्धेश भास्कर जी ने, अंतिम ओवर फेंका, भले ओवर लंबा चला, 2 वाइड फेंके, लेकिन 12 रन दिए उन्होंने। ये था बॉलिंग एनालिसिस, जीत के लिए 86 का लक्ष्य। व्हाट अ टीम इवेंट एंड व्हाट अ ग्रेट वर्क tenniscricket.in। थैंक यू गौरव सर, थैंक यू ऑल ऑफ यू। 86 टारगेट। तो आइए दोस्तों, क्या इस मुकाबले में पहला मुकाबला गावदेवी गावठाण जीतकर फाइनल में पहुंच पाएगी या फिर RB11 खोरगांव रायगढ़ टीम फाइनल में पहुंच पाएगी? आइए आगे की कहानी सुनते हैं यहाँ पर हमारे अशोक नाईक सर की जुबानी, और साथ में ज्वाइन होंगे यहाँ पर प्रसाद जी। बहुत बहुत शुक्रिया। ठीक, चला आपण पल्लोकर फायटर्सला आमंत्रित करूया। पल्लोकर, आपण लगेच टीम लिस्ट अपडेट टॉस करायचा आपल्या इनिंग ब्रेकमध्ये, आणि अमेझिंग असेल ना दोन्ही कॅप्टन प्लीज या बघा इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला स्ट्रॅटेजी आखण्यासाठी तो वेळ मिळेल। घाई गडबडीत कुठलंच काम पूर्ण होत नाही मित्रांनो, चला लगेच या। मला असं वाटतं गौरवजी की कित्येक वर्षांच्या या सांगेम प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये 2 संघ गोव्यातले एकमेकांसमोर लढतात, आणि त्यातल्या त्यात एक संघ आता अंतिम फेरीत पोहोचेल इतकं सुनिश्चित आहे। चला बॉल सिलेक्ट करण्यासाठी यायचं आहे गावदेवी गावठाण उरण। आपण लगेच बॉल सिलेक्ट करण्यासाठी आपण टीम लिस्ट अपडेट करूया। पल्लोकर फायटर्सचे कॅप्टन आलेत, आपण आमंत्रित करूया अमेझिंग असोल ना टीम कॅप्टन, आपण या टीम लिस्ट अपडेट करा फास्ट प्लीज। फायनल आणि फायनलीच्या उपरांत हाऊजी लकी 5 हाजो ड्रॉ जातलो। हाऊजीचो मोल आसा 200 रुपया, 200 रुपयांक 3 हाऊजी मेळटल्यो। लक्षांक दवरात 200 रुपयांक 3 हाऊजी, पण 3 हाऊजी ज्यो आसतल्यो त्यो अटॅच आसपा जायो। सपोज जर त्यो हाऊजी सिंगल कट केली जाल्यार आमी कन्सिडर करपाना। लक्षांत दवरचें, तुमी जेन्ना हाऊजी काडटले तेन्ना 200 रुपयांक 3 हाऊजी मेळटल्यो, पण क्लेम जेन्ना आसतली तेन्ना 1 हाऊजी जे कुपन आसा कुपनाचेर जल्दी 5 क्लेम जातले, पण 3 ज्यो कुपन आसतले ती तुमी सेपरेट करपाक शकनात। सगळ्यांनी लक्षांत दवरचें, जेन्ना हाऊजी घेतले तेन्ना आपल्यो 3 कुपनाच्यो ज्यो हाऊजी आसतल्यो त्यो सेपरेट करनाकात प्लीज, अदरवायज कन्सिडर करपाना। दुसरी गोष्ट म्हणल्यार आज फायनल, आणि ह्या टुर्नामेंटाक दर वर्साक तुमी लॉटरी कुपन्स काडटात आणि ह्या टुर्नामेंटाक आमकां मदत करतात। ह्या वर्साय बीन आमी लॉटरी कुपन्स दवरले आसा, आणि ह्या लॉटरी कुपन्साक तुमकां 100 रुपयांक फर्स्ट प्राइज 1 लाख, 100 रुपयांक फर्स्ट प्राइज 1 लाख, सेकंड प्राइज 50,000, थर्ड प्राइज 25,000 आणि फोर्थ प्राइज 15,000 अशी 4 प्राइजां ह्या नव्या वर्साक तुमकां जिखपाची संदी आसा। आमचे व्हॉलंटियर्स हांगा लॉटरी कुपन्स घेवन भोंवतात, आमचे व्हॉलंटियर्स भोंवतात, तांचे कडल्यान तुमी लॉटरी कुपन्स मेळोवच्यो, आणि थोड्योच लॉटरी कुपन्स उरिल्ले आसा। दर वर्साक आमचे गांवचे सगळे लोक ह्या टुर्नामेंटाक आमकां हातभार लायतात, आणि थोड्यो उरिल्ल्यो सर्ती आसात त्यो आमी ग्राउंडार खेपयतात। ओनो थोड्योच लॉटरी उरिल्ले आसा, कोणें आजून मेरेन सर्ती काडूना, ताणें बेगोबेग ह्यो सर्त्यो काडच्यो, कारण ह्या फायनल मॅचच्या उपरांत सर्तीचो ड्रॉ जातलो, ताजे पयलीं हाऊजी ड्रॉ जातलो, आणि रोखडोच
सर्ती ड्रॉ जातलो. सगळ्यांनी मुजरत ह्यो सर्त्यो काडच्यो आनी ह्या नव्या वर्साक पयल्या दिसाक तुमचें लक्ष तुमी हांगासर आजमान पळोवचें. आमचे वॉलंटियर्स सद्याक डोनेशन कुपनां म्हणल्यार लॉटरी कुपन्स घेवन भोंवतात आनी सांजे 3 वरांचेर हावजी कुपन्स घेवन भोंवतले. सगळ्यांनी लक्ष दवरचें आनी जे प्रमाणे तुमकां हावजी अथवा सर्त्यो जायो तांणी हांगासर सर्ती मेळोवच्यो आनी सांजे 6 वरांचेर आपलें नशीब हांगासर ट्राय करचें. थँक्यू. थैंक यू सुशांत, धन्यवाद मनीष पाटिल, धन्यवाद मच्छिंद्र पाटिल. तो रुक करते हैं दूसरे इनिंग की ओर. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत कमेंट्री बॉक्स में से. एक अच्छा टोटल है, शानदार साझेदारी पहले विकेट के बीच में बनी जो 52 रनों की, और कहीं ना कहीं थोड़ा सा जो कि कैच है का महंगा भी साबित हुआ मैदान पर. 30 रन बनाए फरदीन काजी ने, प्रथमेश पवार ने शानदार बल्लेबाजी की, 19 रन बनाए. आखिर में बिलाल राजपूत ने 2 बड़े शॉट लगाए और उसी के साथ एक अच्छा टोटल खड़ा कर दिया सामने. अगर गेंदबाजी की बात की जाए तो चौथा ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ. प्रसन्न पाटिल का 20 रन बने उस ओवर में. 8 ओवर का मैच है, सेमीफाइनल का मुकाबला है. और ओपनिंग जोड़ी मैदान पर आ चुकी है. अंपायर का इशारा, सामने से खेल की शुरुआत होने का. सेमीफाइनल का पहला मुकाबला इन दो टीमों के बीच में. जीतने वाली टीम अंतिम फेरे में प्रवेश करेगी और हारने वाली टीम को लगभग 1 साल तक त्याने कुठल्या होत्या आणि त्याची विकेट इम्पॉर्टंट होती. मगाशी मी उल्लेख केला सामना सुरू होण्याच्या अगोदर अशोक नाईक तुम्ही आवर्जून उल्लेख आपण तो ऐकला असेल की 2 अपकमिंग यंगस्टर्समध्ये बॅटल मध्ये बघायला मिळेल. एकामध्ये आपण बघितलं फरदीन काझीने मात्र खूप चांगली स्टार्ट दिली, 30 धावा त्याने कुठल्या, आणि मला अपेक्षा होती की ते मात्र करण मडवी त्याला खूप चांगली साथ देईल किंवा चांगली टक्कर देईल. पण त्या मुवमेंटला आपण बघितलं की अतुल मडवीची विकेट कॅप्टनने मिळवली आणि मोठा धक्का लागलाय. तर म्हणजे करण मडवी सारखा फलंदाज बाद होतोय या संघाचा. बिल्कुल बिल्कुल बहुत कुछ दारोमदार थी. बड़ा टोटल था, सामने सेमीफाइनल का मैच था. तो करण मडवी का आउट होना. तुषार शर्मा स्ट्राइक पर. अंकुर सिंह अपने बॉलिंग मार पर लेफ्ट आर्म ओवर द विकेट, दूर वाले छोर से रोड एंड से अगली गेंद लेकर. और इस बार घूमकर मारना चाहते थे, गेंद निकली गली की तरफ. एक सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में. 1 रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैच में. 86 का टारगेट है. एक अच्छा टोटल है. सामने से जिसके ऊपर बहुत कुछ दारोमदार थी, करण मडवी बिल्कुल सस्ते में लौटे. पहली गेंद पर एक बड़ी सफलता हासिल करते हुए अंकुर सिंह अपने बॉलिंग मार पर. और नए बल्लेबाज न्यू बैटर आ चुके हैं मैदान पर, जो तुषार शर्मा, और उन्हीं का साथ देते हुए सुमित डोंगरे. और बैकफुट पर निकले इस बार स्टोक के लिए जगह बनाई. बहुत ही लाजवाब शॉट, स्क्वायर कट किया खूबसूरती के साथ, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर. 4 रन के लिए प्रशासन बिल्कुल जो कि गेंद का आने का इंतजार करके स्क्वायर कट का. निश्चित अशा शॉटची गरज होती, कारण आपण बघितलं की पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाला अंकुर सिंगने आणि तो दबाव ट्रान्सफर करण्याची गरज होती. थोडंसं रिलॅक्स होण्याची गरज होती. आणि निश्चित आपण बघितलं की सुमित डोंगरेने खातं उघडलं चौकाराने आणि खूप चांगला शॉट एक्झिक्यूट केलाय. बिल्कुल बेहतरीन शॉट. चौके के साथ स्कोर आगे बढ़ा 5 पर. अच्छी गेंद इस बार, लेकिन हल्के से गेंद को ड्राइव किया, मिडान पर तेजी के साथ निकले. फील्डर उतना दूर नहीं था, लेकिन अच्छा तालमेल था दोनों बल्लेबाजों के बीच. एक सिंगल बन गया. 5 पर खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी. सुमित डोंगरे और तुषार शर्मा जो स्ट्राइक पर सामना करेंगे अंकुर सिंह की गेंदबाजी का. दोनों टीम बैलेंस टीम है, अच्छी बल्लेबाजी है, अच्छी गेंदबाजी है. और देखना होगा, दर्शक बिल्कुल जुड़ चुके हैं मैदान पर, यूट्यूब पर भी. एक कांटे का मुकाबला जरूर होगा, सेमीफाइनल का तगड़ा मुकाबला इन दो टीमों के बीच में. अच्छी गेंद, जोरदार अपील अंपायर की ओर, बिल्कुल सामने पा गए मिड स्टंप पर. एक तेज यॉर्कर की गेंद, क्या गेंदबाजी की बिल्कुल पहले ओव्हर में प्रसाद सर. हो निश्चितच. जेव्हा आपण दोन्ही कॅप्टनचा इंटरव्ह्यू जेव्हा घेतला त्या आवर्जून मनीने उल्लेख केला, म्हणजे तुषार शर्माने उल्लेख केला की समोर एक वर्ल्ड क्लास टीम आहे, समोर एक भारतातली उत्कृष्ट दर्जाची टीम आहे. आणि मात्र अंकुर सिंगने सिद्ध करून दाखवलं. एका कॅप्टन समोर कॅप्टन होता आणि दुसऱ्या कॅप्टनवर त्याचा दबाव बघायला मिळाला. थोडासा बॉटम हँडचा वापर करून प्लेस करण्याचा प्रयत्न, पण बरोबर स्टंपच्या समोर इथे मात्र पकडला गेला आणि पायची स्वरूपात अंकुर सिंगने या षटकामध्ये
षटकामध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये दुसरा धक्का दिलाय तो म्हणजेच गावठण संघाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की करण मळवीसारखा फलंदाज ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये खोऱ्यान धावा काढल्या होत्या त्याला त्याची मात्र विकेट मिळवली. आणि दुसऱ्याच क्षणामध्ये आपण बघतोय या संघाचा संघनायकाला त्याने बाद केलं. त्यामुळे निश्चितच म्हणेन की पूर्णपणे दबाव टाकला एका कॅप्टनने गावठण या संघावर. बिल्कुल सर, जो शुरुआत होनी चाहिए थी, बड़ा टोटल था सामने 86 रनों का लक्ष्य जीतने का, तो जो शुरुआत होनी चाहिए थी ओपनिंग जोड़ी के बीच में वो नहीं हुई. अगर सामने की टीम की बात की जाए तो 52 रन के जो कि पहली साझेदारी बनी थी, 52 रन जो कि पहले विकेट के रूप में, ये कहीं ना कहीं थोड़ा सा शायद फर्क हो रहा है मैच में. हे दोन विकेट घेऊन सेकंड हायेस्ट विकेट टेकरवर जाऊन पोहोचलेला आहे. आपण बघतो अंकुर सिंग. सर्वाधिक विकेट फिरोज शेखच्या नावावर आहे. त्याने मात्र तब्बल या स्पर्धेत 12 विकेट्स घेतले. त्याच्या पाठोपाठ आपण बघतो अंकुर सिंग त्याच्या नावावर आता मात्र एकूण बघतो आपण 9 विकेट्स आहेत. बिल्कुल शानदार गेंदबाजी. रितेश नायर प्लीज कमेंट्री बॉक्स से संपर्क करें. रितेश नायर. तो और एक नए बल्लेबाज मैदान पर, परेश ठाकुर. और इस बार भीतरी किनारा लेती हुई गेंद, शॉर्ट फाइन लेग पर फील्डर, शॉर्ट फाइन लेग पर एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. लेकिन एक शानदार ओवर, पहला ओवर 8 ओवर का मैच, 2 ओवर पावर प्ले का खेल और 2 सफलता मिलती हुई RV11 कोरगाव रायगड क्रिकेट टीम को. गोवा राज्यातली एक अत्यंत मानक क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहता. सांगेम प्रीमियर लीग गोवा, यानंतर आपण भरपूर साऱ्या क्रिकेट स्पर्धा बघतो. गोवा प्रीमियर लीग बघतो, साऊथ गोवा प्रीमियर लीग बघतो. पण महाराष्ट्रसुद्धा अत्यंत नामांकित क्रिकेट स्पर्धा आपण आवर्जून बघतो. स्वर्गीय रतन बुवा वडील असो, सुप्रीमो चषक असो. आणि रजनी क्रिकेटमध्ये सुप्रीमो चषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी याचा स्पर्धेचा सुद्धा आवर्जून उल्लेख होतो. आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सन्माननीय आयोजक दीपक पवार साहेब सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in वर ही स्पर्धा पाहतात. त्यांचा मी निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून या सांगेम प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यांची सुद्धा स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. जानेवारीमध्ये 10 जानेवारी ते 21 जानेवारी त्यांचं सुरुवातीचे 5 दिवसाचं शेड्यूल ते जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेंचं आहे. आणि नंतरचे 6 दिवस म्हणजे 16 ते 21 हा शेड्यूल तुम्ही बघाल तो म्हणजेच ओपन क्रिकेटचा असणार आहे. तर निश्चित आपण दीपक पवार यांना रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुद्धा हार्दिक शुभेच्छा देऊया. बिल्कुल, पहले ओवर का खेल समाप्त, 7 रन 2 विकेट के नुकसान पर. एक नाजुक शुरुआत मैदान पर, लेकिन बल्लेबाजी है 8वें 9वें नंबर पर जरूर बल्लेबाजी है गावदेवी गावठन क्रिकेट उरण क्रिकेट टीम की. वो भी पूरी तरह से कोशिश करेंगे इस मैच को जीतने के लिए. गेंदबाजी में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से फिरोज शेख दिखाई देते हुए और नीचे रही इस बार विकेट कीपर को बीट करती हुई गेंद निकली बाउंड्री लाइन की तरफ. गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर. 22 का इशारा. रन किसी भी तरह से बने काफी निर्णय काफी महत्वपूर्ण होते मैच में. गावदेवी गावठन उरण क्रिकेट टीम के दोनों में तब्दील होता हुआ टोटल स्कोर 11 पर पहुंचा 2 विकेट के नुकसान पर. चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं नाही जी की थोडासा खाली राहतोय आणि एक उंचापूर असा विकेट पेअर बघतोय की तो चेंडूवरती पोहोचू शकला नाही. त्याच्या 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 22च्या स्वरूपात या 4 धावा. बिल्कुल, अगली गेंद इसी बीच में. बहुत अच्छी गेंद थोड़ी सी अंदर आती हुई तेजी के साथ रन के लिए निकले. विकेट कीपर तेजी के साथ आते लेकिन दोनों बल्लेबाज अपने अपने छोर पर अपने अपने क्रीज में सुरक्षित. 1 रन जो कि पूरा होता हुआ. सुमित डोंगरे और उन्हीं के साथ परेश ठाकुर ये जोड़ी मैदान पर. 2 बल्लेबाज वापस शुरू में. और बढ़िया शॉट इस बार, लाजवाब कवर ड्राइव. फील्डर गेंद के पीछे देखना होगा लेकिन गेंद से दूर, गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन को पार करते हुए एक बहुत ही लाजवाब शॉट 4 रन के लिए. निश्चितच ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू बघतो फुलर लेनचा होता. फुलटॉस बॅटवर घेतला आणि मेरिटनुसार काय एक्झिक्युशन केलं. एक कव्हर ड्राईव्ह जो आपण बघितला अत्यंत जबरदस्त होता. तो फलंदाज आपण बघतोय सुमितच्या बॅटमधना चेंडूच्या रीचपर्यंत पोहोचला, डेपपर्यंत पोहोचला आणि काय एक्झिक्यूट केलाय. चेस खूप लॉंग होता तो बंटीसाठी पण चेंडू त्याच्या समोरून निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 बहुमूल्य रन स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पर 2 विकेट पर. यही तो खासियत है ये 2 टीमों के. 8वें नंबर पर ये कोशिश होगी बल्लेबाजी में और 7वें 8वें ओवर तक मुकाबला जरूर जारी रहेगा. फिरोज शेख अपने बॉलिंग मार पर अगली गेंद लेकर सामने एक शानदार चौके के साथ सुमित डोंगरे सामना करेंगे उनकी गेंदबाजी का. थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली मैदान में. और इस बार ज्यादा शफल हुए तो ऑफ स्टंप पर थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई. वाइड बॉल का इशारा, एक अतिरिक्त रन जुड़ गया. प्रसाद सर, ये थोड़ा सा फर्क भी हो गया कि वाइड बॉल भी ज्यादा देखने को मिले पहले इनिंग में.
बऱ्याच वेळा आपण बघतो की एखाद्या गोलंदाजाला जर षटकार चौकार लागला निश्चित तो गोलंदाज थोडासा प्रेशरमध्ये येतो आणि एक चुकीची चेंडू फेकतो. हे सुद्धा प्रेशरमध्येच आहे आणि अजून एक अप्रतिम फटका सुमित डोंगरेचा पेटन स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. एसपीएल षटकार. फुल टॉस गेंद मिले और फुल टॉस गेंद पर सिर्फ दिशा दी स्क्वायर लेग सीमारेखा से बाहर, बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद निकलते हुए सीमारेखा से बाहर 6 रन के लिए एक अच्छा ओवर निकलता हुआ इस ओवर में जो रन बन रहे हैं. पहले ओवर में थोड़े से 2 विकेटों खोने के बाद कहीं ना कहीं दबाव था बल्लेबाजी पर. एक अच्छा शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर एक्स्ट्रा कवर के बीच में बंटी पटेल ने कोशिश जरूर की थी लेकिन गेंद उनसे दूर निकली और उसके बाद एक फुल टॉस मिला और फुल टॉस का स्वागत बल्लेबाज ने बड़े शॉट में जो कि तब्दील करते हुए 23 लॉस ऑफ 2 विकेट, 23 रन 2 विकेट के नुकसान पर. थोड़ी सी चर्चा बिल्कुल हो रही है मैदान पर और सामने से सुमित डोंगरे और परेश ठाकूर ये जोडी मैदान पर. हो निश्चितच पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की पूर्णपणे दबावाखाली आणलं ते म्हणजेच गोलंदाज संघाचा संघनायक अंकुर सिंगने, ते म्हणजेच फलंदाजी करत असताना गावदेवी गावठण या संघाला. पण पुढच्या षटकामध्ये त्याचं उत्तर देत असताना पूर्णपणे दबाव तो शिफ्ट केला आहे तो RV11 कोरगाव रायगड संघावर. फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला सुमित डोंगरे. और बड़ा शॉट इस बार स्लॉट में गेंद मिली डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर और एक गजब का शॉट. गेंद चली गई 6 रन के लिए. एसपीएल ब्रांडेड सिक्सर. मॅग्निफिसंट शॉट. 2 षटकार बॅक टू बॅक. एक फटका त्याने इम्प्रुव्हाइज केला लॉंग लेगला एक्झिक्यूट केल्यानंतर आता आपण बघतो की मिड विकेटला खूप दूरवर खूप लांब मैदानाच्या पूर्ण बाहेर चेंडूवर फेकून दिलंय आपल्या व्हॉलंटियर्सच्या बरोबर हातामध्ये आणि 2 बॅक टू बॅक षटकार लॉंग लेग आणि मिड विकेट. बहुत ही शानदार बल्लेबाजी. कहीं ना कहीं 86 का टारगेट है. थोड़ा सा 8 ओवर की बात किया जाए तो थोड़ा सा दूर है और 2 विकेटों खोने के बाद एक कहीं ना कहीं अच्छा ओवर होना चाहिए था रनों का और वो बनता हुआ मैदान पर. फिरोज शेख अपने बॉलिंग मार पर थोड़े से महंगे साबित हो रहे हैं इस ओवर में. और इस बार पीछा किया था, पहले ज्यादा सफल हुए थे, रन के लिए निकले. खतरा होगा स्ट्राइक एंड पर. शायद बिल्कुल करीबी मामला था. वाइड बॉल का इशारा अंपायर का. टोटल मिले 2 रन 3 रन स्कोर के खाते में. कहीं ना कहीं बिल्कुल सर निशाना लगता तो लगभग खतरा था रनआउट का. पूर्णपणे सहमत आहे कारण खूप क्लोज डिसिजन होता. क्लोज इथे मात्र अजित मोहिते उभा होता आणि तिथे मात्र त्याला यष्ट्या उडवायच्या होत्या पण ज्या ठिकाणी त्यांनी मात्र चेंडू हिट करण्याचा प्रयत्न केला तिथून मात्र त्याला फक्त एकच स्टंप दिसत होता. त्यामुळे थोडासा मात्र हा निर्णय जो घेतला तो अत्यंत समाधानकारक होता. निश्चितच गोलंदाज बिल्कुल इसी बीच में तेज गेंद करने की कोशिश, फिर से थोड़ा सा लाइन पर भटके, लेग स्टंप से बाहर गेंद और अतिरिक्त रन तो जुड़ते हुए स्कोर के खाते में. फिरोज शेख का एक अच्छा ओवर जो रन का ओवर बन रहा है गावदेवी गावठण उरण क्रिकेट टीम के लिए. निश्चित एक खूप चांगली गोष्ट आहे ती म्हणजेच गावदेवी गावठण या संघासाठी आणि अशा गोलंदाजाला अटॅक केलं आहे, अशा गोलंदाजाला टार्गेट केलं आहे ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत 12 विकेट्स आणि त्याला मात्र या षटकात विकेट मिळाली नाही आहे. पण इथे मात्र तुझ्या अगेन्स्ट आम्ही चांगल्या धावा कुटू शकतो हे दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिलं आहे म्हणजे सुमित आणि परेशने. बिल्कुल बिल्कुल 2 विकेटों खोने के बाद हल्ला हो रहा है मैदान पर तो दाद देनी पड़ेगी दोनों बल्लेबाजों को. 34 रन 2 विकेट के नुकसान पर. आगे निकले इस बार वही तलाउंडे कारपेट खेला गेंद को और जब तक लगभग डीप लॉन्ग ऑन से आते गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल बन गया स्कोर के खाते में. तो इसी के साथ जो पावर प्ले का खेल था 8 ओवर का मुकाबला है, सेमीफाइनल का मैच है, पावर प्ले का खेल था वो टोटल 2 ओवर का समाप्त होने के बाद स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन 2 विकेट पर. 86 का टारगेट है और प्रसाद सर मैं तो कहूँगा बिल्कुल अब तो ठीक ठाक दिखाई दे रही है क्योंकि गावदेवी गावठण उरण क्रिकेट टीम. अशोकजी आपण बघतोय की 35 धावा एका षटकाकडे जर धावसंख्या आपण बघितली तर जेमतेम एक चौकार 2 सिंगल 3 सिंगल म्हणजे जेमतेम 7 धावा खर्च करून अंकुरने 2 विकेट्स घेतल्या होत्या. पण त्याच्या अगेन्स्ट आपण बघतोय की पुढच्या षटकामध्ये याचं उत्तर बघायला मिळालं आणि तब्बल 23 धावा ठोकल्या त्या फिरोज शेख सारख्या गोलंदाजाला जो मात्र या स्पर्धेमध्ये अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. 12 विकेट्स काढले होते
पण प्रेक्षकांच्या माहितीसाठी निश्चित पुढचा सामना तुमच्या सर्वात पसंतीचा सामना असणार आहे. दोन गोव्यातील दिग्गज संघ एकमेकांसमोर सांगेम प्रीमियर लीगच्या 17 पर्वामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही पाहू शकाल उपांत्य फेरीमध्ये पाहायला मिळतील. आणि एक मोस्ट अवेटेड थिंग होती किंवा खूप म्हणजे खूप जुनी अशी गोष्ट आहे की खूप अगोदर आपण असं चित्र बघितलं आहे की उपांत्य फेरीपर्यंत गोव्यातले संघ पोहोचू शकले नाही आहे. गोवा पोलीससारखाच दिग्गज संघ स्पर्धेला बाहेर झाला, त्यामुळे गोवाकरांच्या आता मात्र अपेक्षा वाढल्या आहेत या दोन्ही संघांकडून, अमेझिंग असोलना आणि पल्लकोर फायटर्स वालपई या संघाकडून. बिल्कुल कांटे का मुकाबला दूसरा जरूर होगा दोनों के बीच में. 6 और बाकी है 36 गेंदे 51 रन और गेंदबाजी में सामने से और एक परिवर्तन. और इस बार हवा में खेल बैठे, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर से गेंद दूर निकलती हुई डीप लॉन्ग ऑफ सीमारेखा से बाहर 6 रन के लिए. सुपर बॅटिंग. एका बाजूला आपण बघतोय की सुमित डोवने मागच्या षटकामध्ये धावांचा अक्षरशः रतीब टाकला आणि परेशने हे सुद्धा दाखवून गेले की सुमित अगर तिथे मात्र फाईट देतोय किंवा एकामध्ये किल्ला लढवतोय तर मी सुद्धा मतलब मागे मळून बघणार नाही आहे. आणि काय फटका एक्झिक्यूट केला, पहिल्या चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर भेटला आणि काय त्याला रोल केलाय, का फटका एक्झिक्यूट केलाय, लॉन्ग ऑफ बाउंड्रीच्या खूप दूरवर निघून गेलाय सीमारेषेबाहेर हा षटकार. बहुत ही शानदार शुरुआत इस ओवर का स्वागत किया इरफान शेख, जो बदलाव किया था गेंदबाजी में. और जब पहली गेंद पर बड़ा शॉट लगता है तो थोड़ा सा दबाव होता है गेंदबाज पर, लेकिन दाद देनी पड़ेगी दोनों बल्लेबाजों को. बिल्कुल एक बेहतरीन शॉट. 6 रन मिले स्कोर में और 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 41 पर 2 विकेट के नुकसान पर. थोड़ी सी तब्दीली मैदान पर फील्डिंग में. टिट फॉर टॅट असं म्हणायला हरकत नाही, जसं तसं उत्तर. आम्ही सुद्धा मात्र इथे धावा बनवू शकतो, मोठे फटके मारू शकतो, फक्त एका चांगल्या टायमिंगची गरज आहे. तो टायमिंग आपण बघतोय सुमित आणि परेशमध्ये. धावसंख्या 41. और इस बार फुल टॉस गेंद, अच्छा शॉट ऑफ साइड पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते और एक रन जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में. बहुत ही अच्छा क्रिकेट, एक सेंसिबल क्रिकेट. एक बड़ा शॉट लगाया, उसके बाद सिंगल बनाया, सामने वाले बल्लेबाज को भी मौका दिया, वो भी बिल्कुल टच में है, लय में है, बहुत ही शानदार वो भी बल्लेबाजी कर रहे. तो सुमित डोंगरे को ज्यादा जो कि मौका दिया, सामने परेश ठाकुर ने एक सिंगल. 42 रन 2 विकेट के नुकसान पर. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रायगडचा जो संघ आहे मागच्या काही 3 वर्षांमध्ये आपण बघतोय सार्थक इलेव्हन रायगड गतवर्षी मांडवी परिवहन, यावर्षी आपण बघतोय आर्विलन कोरगाव या नावाने खेळतोय. पण स्पर्धेच्या शेवटच्या दिवसात हा संघ खेळतोय, ही सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे. फिर से थोड़ा सा लोअर फुल टॉस गेंद, हल्के से खेला एक्स्ट्रा कवर पर, फिर से आते फील्डर गेंद को फील्ड करते और एक रन बनता हुआ. रन रेट बिल्कुल ठीक ठाक चल रही है. गावदेवी गाउटन उरन क्रिकेट टीम, जो 86 का टारगेट था, 8 ओवर का मैच था. पहले ओवर में धीमी शुरुआत, लेकिन दूसरे ओवर में बिल्कुल जो रन होने चाहिए थे पावर प्ले में वो रन बना दिए. और उसी के साथ तीसरा ओवर अब तक अच्छा निकलता हुआ 43 रन 2 विकेट के नुकसान पर. और बहुत ही बेहतरीन शॉट, बैकफुट पर निकले, स्टोक के लिए जगह बनाई और जो गैप था गली पर वहीं पर गेंद को प्लेस किया. क्या शानदार शॉट, गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन को चीरती हुई 4 रन के लिए. वर्क हो चुका है, बिल्कुल हिलने का मौका नहीं दिया गली पर फील्डर को. गेंद गैप में से निकली. बहुत ही बेहतरीन क्रिकेट मैदान पर, कभी ताकत का इस्तेमाल, कभी नजाकत भरा जो कि खेल मैदान पर दिखाई देता हुआ. 4 रन के साथ स्कोर 47 पर आगे बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर. उनतालीस रन. अभी भी मुकाबले से दूर आने वाले 32 गेंदों का खेल बाकी. थोड़ी सी चर्चा जरूर हो रही है किस जमी हुई जोड़ी को किस तरह से तोड़ा जाए, किस तरह से एक ब्रेक थ्रू जो मैच में कमबैक करने के लिए, क्योंकि जिस तरह से ये दो बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत ही शानदार जो कि बल्लेबाजी मैदान पर कर रहे हैं. अगले गेंद इसी बीच में सामने से दूर वाले चोर से इरफान शेख अपने बॉलिंग मार्ग पर, सामने परेश ठाकुर सामना करेंगे उनकी गेंदबाजी का. और इस बार थोड़ी सी लेग स्टंप पर एक सिंगल के लिए निकले, स्क्वायर लेग पर विकेट कीपर तेजी के साथ निकलते हुए गेंद को फील्ड करते. लेग बाइज का इशारा अंपायर का, सिंगल बन गया स्कोर के खाते में और इस 1 रन के साथ 48 रन पर पहुंचा आगे. टोटल स्कोर 2 विकेट के नुकसान पर. फील्डिंग डीप स्क्वायर लेग पर एक फील्डर है तैनात, डीप मिड विकेट पर है, एक डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर है, एक लॉन्ग अप बाउंड्री पर है, एक डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर है. और इसी बीच सामने से दूर वाले छोर से इरफान शेख
अच्छी गेंद इस बार लोअर फुल टॉस गेंद, हल्के से गेंद को ड्राइव किया ऑन साइड पर, मिड विकेट पर फील्डर गेंद को आते उठाते फील्ड करते, फिर से सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में। सिंगल डबल, खराब गेंदों पर बड़े शॉट, दोनों बल्लेबाज परेश ठाकुर और उन्हीं के साथ सुमित डोंगरे। खेल 3 ओवर का समाप्त हुआ और 3 ओवर के बाद 49 रन 2 विकेट के नुकसान पर। प्रसाद सर, मैं तो कहूँगा बिल्कुल गांव देवी गावठन उरण क्रिकेट टीम सही रास्ते पर दिखाई दे रही है, अगर 3 ओवर की समाप्ति की बात अगर की जाए जो इस मैच के बारे में। हो निश्चितच, कारण बघा 3 षटकात त्यांनी 48 नाही ते 49 तिथे मात्र कुठल्या 49 धावींचं योगदान त्यांनी मात्र दिलं आणि पार्टनरशिप खूप चांगली बिल्टअप होते ती म्हणजे परेश आणि त्याचबरोबर फलंदाज सुमितमध्ये. आघाडीचा फलंदाज आपण बघितलं करण बडवी पहिल्याच चेंडूवर बाद झाला, त्यानंतर मनीष शर्माची म्हणजे तुषार शर्माची विकेटसुद्धा अंकुरने मिळवली आणि अंकुर तर ते षटक वगळताना बाकी कुठल्या षटकामध्ये आपल्याला बॉलरचा इम्पॅक्ट बघायला नाही. या मागच्या 2 षटकामध्ये अक्षरशः खरपूस समाचार घेतलाय. धावसंख्या झाली ती धावफलक आपण बघतोय 49 धावा 49 ऑन स्कोर कार्ड. 30 गेंदों का खेल बाकी है मैच में और 30 गेंदों में चाहिए 37 रन, 30 चेंडूत 37 धावा. नाही हे सुद्धा इम्पॉर्टंट मगाशी एक गोष्ट उल्लेख केला मी की रायगडचा जो संघ आपण बघतोय की 2020 21 22 आणि आता मात्र 22-23 की स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला हा संघ सातत्याने खेळताना बघायला मिळाला आहे. त्यामुळे निलेश पदेचा अनुभव निश्चित तो पणाला लावण्याच्या मात्र शंका नाही, पण एक नवी उमेद घेऊन गावदे गावठणे ज्याप्रमाणे परफॉर्म केले पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांना सुद्धा झाकळून चालणार नाही आहे. त्यांनी मात्र उत्तर सुद्धा दिलं आहे. 30 चेंडू शिल्लक आहेत, 37 धाव्यांची गरज. बिल्कुल शानदार प्रदर्शन मैदान पर, जो कि 23 पर खुद के व्यक्तिगत 7 गेंदों में सुमित डोंगरे, परेश ठाकुर 13 पर 8 गेंदों में और बॉलिंग में परिवर्तन आशीष मेहरुल अपने बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स की ओर से. और छोटी गेंद इस बार हुक किया गेंद को फाइन लेग बाउंड्री की तरफ, गेंद हवा में फील्डर गेंद के नीचे. कहीं ना कहीं ब्रेक थ्रू की जरूरत थी, वो शायद मिलता हुआ इस पहले गेंद पर. थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, हुक किया था, थोड़ा टॉप एज लगा, एक शानदार कैच स्क्वायर लेग बाउंड्री पर और एक बहुमूल्य विकेट. स्पर्धेचे आता आपला अनुभव पणाला लावणार पूर्णपणे आणि निलेश पसीने तेच केलं की आपल्या संघातला आपल्या बॉलिंग युनिटमधला सगळ्यात महत्त्वाचा जो गोलंदाज आहे, ज्या मात्र या स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी तर केलीच आहे, विकेटसुद्धा जेव्हा हवे तेव्हा मिळवून दिलेत आणि त्याला मात्र बॉलिंग मार्क आणल्यानंतर पहिल्याच चेंडूवर त्याने मोठा अडसर दूर केला. पण त्या अगोदर सुमितने मात्र ज्याप्रमाणे फलंदाजी केली अत्यंत वाखाणण्याजोगे, काय कॉन्ट्रीब्युशन दिलं आपल्या संघासाठी. तब्बल 23 धावा, त्यामध्ये 2 षटकार 2 चौकार ही खेळी आपल्याला बघायला मिळाली ती फलंदाज सुमितची. पण इथे मात्र ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की विकेटची गरज होती, ब्रेक थ्रूची गरज होती आणि ही जोडी फोडण्याची गरज होती, मात्र जोडी आल्याच आशिष मेहरुलने फोडली आहे आणि त्याने वैयक्तिक पहिलं विकेट घेतलं आहे आणि संघाचा तिसरा गडी बाद होतोय. आणि अशा मुवमेंटला बघूया की कशाप्रकारे आता आशिष मेहरुल इथे मात्र RV11 कोरगाव रायगड संघाला कमबॅक करून देणार. बिल्कुल शानदार शुरुआत गेंदबाजी में, एक विकेट की जरूरत थी, वहीं पर विकेट चटकाया, स्कोर रुका हुआ 49 पर 3 विकेट के नुकसान पर. और एक अच्छी बल्लेबाजी की, मैं तो कहूँगा सुमित डोंगरे ने शानदार 23 रन बनाए अपने टीम के लिए. और उन्हीं का जबकि मैदान पर परेश ठाकुर का साथ देने के लिए न्यू बैटर आते हुए अक्षय म्हात्रे. फील्डिंग में सजावट हो रही है, मैदान पर थोड़ी सी तब्दीली दिखाई देती हुई. आशीष मेहरुल अपने बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स में से जो कि ओवर से गेंदबाजी करते हुए, और सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज है सामने जो अक्षय म्हात्रे, उन्हीं की गेंद जो कि सामना करेंगे. स्कोर वहीं पर 49 3 विकेट के नुकसान पर. आने वाले 29 गेंदों का खेल बाकी है मैच का और 37 रन मैच को जीतने के लिए गांव देवी गावठन उरण क्रिकेट टीम के सामने लक्ष्य. अपसाइड पर बिल्कुल जो कि लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर कमेंट्री बॉक्स में अगल बगल में 2 फील्डर दिखाई देते हुए सीमा रेखा पर. इस बार अपटम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का. तो इस 1 रन के साथ 50 रन पूरे होते हुए 3 विकेट पर 50 रन गांव देवी गावठन उरण क्रिकेट टीम के. दोनों टीमों की अगर प्रसाद सर बात की जाए तो पहले मैच में भी अतिरिक्त रन, ये वाइड बॉल कहीं ना कहीं थोड़े से महंगे साबित हो चुके थे मैदान पर, क्योंकि वाइड बॉल के साथ रन बनते हैं और रनों के साथ गेंद भी बढ़ती है बल्लेबाज के लिए. अच्छी गेंद नीचे रही, इस बार बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर रुका हुआ 50 पर 3 विकेट के नुकसान पर. खेल चलता हुआ चौथे ओवर का.
इस बार थोड़ी सी लोअर फुल टॉस गेंद, अच्छा शॉट कारपेट के साथ खेला, मिड विकेट बाउंड्री पर, फील्डर 1 रन, शानदार फील्डिंग, अच्छी फील्डिंग, थ्रो विकेट कीपर के हाथों में, सिंगल पर संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 51 रन 3 विकेट के नुकसान पर। 35 रन मुकाबले से दूर है अभी भी और 27 गेंदों का खेल अभी भी बाकी इस मैच का। मैच बिल्कुल तगड़ा होगा, कोई शंका नहीं। दोनों टीम बेहतरीन टीम है, अच्छे खिलाड़ी है, ऑलराउंडर खिलाड़ी है। एक ओर से गेंदबाजी है तो दूसरे ओर से 8वें 9वें नंबर पर भी बल्लेबाजी है, तो मैच अच्छा होगा, कोई शंका नहीं दोनों के बीच में। अच्छी गेंद, फिर से हल्के से गेंद को ड्राइव किया, इस बार पहला रन बड़ी तेजी के साथ, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, फील्डर हाना कर रहे थे, आखिरकार अपने आप को रोका बढ़ते कदमों को दोनों बल्लेबाजों ने। बिल्कुल सही फैसला, क्योंकि इस वक्त अगर रनआउट का विकेट चला गया तो सामने वाली टीम थोड़ी सी और हावी होगी मैच में और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा, 52 रन पर पहुंचा 3 विकेट के नुकसान पर। 52 लॉस ऑफ 3 विकेट, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे आशीष मेहरुल। एक अच्छा ओवर अब तक, बहुत अच्छी गेंद, बिल्कुल मजबूर किया बल्लेबाज को और कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं जो कि इस गेंद पर। नेक्स्ट मॅच तुम्ही बघू शकाल, पालोकर फायटर्स वाळपई, महेश साखळकर एका बाजूने जबरदस्त कॅप्टन आणि निश्चितच अमेझिंग असूल ना, ज्याने कालच्या क्वार्टर लीग मध्ये एकही सामना पराभूत झाला नाहीये, त्यांच्यामध्ये पाहू शकाल दुसरी उपांत्य फेरीची लढत। कॅच, व्हॉट अ कॅच फ्रॉम बिलाल राजपूत, एक्सलेंट कॅच इन द सेमीफायनल वन आणि अप्रतिम झेल टिपत असताना अजून एक धक्का दिलाय तो गावदेवी गावठण या संघाला, गोलंदाज आहे आशिष मेहरुल। प्रसाद सर, क्या ये मैच का टर्निंग पॉइंट का ओवर होगा? 2 विकेट चटका, पहली गेंद पर जो पहले बेहतरीन जो कि साझेदारी को तोड़ा, एक महत्वपूर्ण सफलता हासिल की और इस बार दाद देनी पड़ेगी। क्या कैच पकड़ा इस मैदान पर, बहुत ही शानदार कैच, हल्के से गेंद को जो कि लॉफ्ट किया था और सामने मिड ऑफ पर चौकर ने बिल्कुल खड़े थे। एक बहुत ही सुंदर कैच इस टूर्नामेंट का। आप tenniscricket.in से फिर से देख सकते हैं रिप्ले में किस तरह से हल्के से जो ओवरपिच गेंद को थोड़ा सा मिस टाइम कर बैठे, जो जहां पर खेलना चाहिए था वहीं पर नहीं निकले, लेकिन दाद देनी पड़ेगी फील्डिंग को। 52 रन पर 4 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ और चौथे ओवर की समाप्ति के बाद टोटल जो कि आने वाले 24 गेंदों का खेल, बाकी 34 रन अभी भी मैच को जीतने के लिए। अब मैच आ चुका है 50-50 का मुकाबला। आइए जुड़ जाते सर। इस ओवर के बारे में, क्या ओवर रहा, 2 विकेट मिले, क्या मैच का ओवर होगा, आने वाला समय जरूर बताएगा इस ओवर के साथ। लेकिन अच्छी वापसी, एक वाईड आणि 2 सिंगल व्यतिरिक्त जर आपण बघितलं 2 डॉट सुद्धा आहेत आणि 2 विकेट्स काढलेत आशिष मेहरुलने। टर्निंग पॉईंट निश्चित होऊ शकतं आणि मगाशी मी त्याच गोष्टीचा उल्लेख केला की तिसरं वर्ष आपण सलग बघतोय या स्पर्धेमध्ये। 3 वर्ष मी समालोचन करतो, 2021 20-21 22 21-22 आणि 22-23 तिसऱ्या पर्वात आपण बघतोय की स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी निलेशचा संघ, निलेश परदेशीचा संघ आपण बघतोय 3 वेगवेगळ्या पुरस्कर्त्यांकडून खेळलाय। मांडवी परिवार आहे, सार्थक 11 आहे रायगड, निलेश पाटील यांचा संघ आणि यावर्षी आपण बघतोय की आर्विलियन कोरगाव रायगड या नावाने हा संघ इथे खेळत असताना आणि 3 वर्षी स्पर्धेच्या अंतिम दिवसात तो खेळतोय, ही सगळ्यात जमेची बाजू आहे आणि निश्चित त्याचं स्वप्न असेल की अंतिम फेरी सुद्धा गाठावी आपल्या संघाने। थँक्यू सो मच अशोक नाईक। या षटकातला पहिला चेंडू कोलो टापायचा होता, खोदून काढायचा प्रयत्न, ब्लॉक होलमध्ये चेंडू ऑन साइडला प्लेस केल्याशिवाय दूरवर आहे, 2 जायचा प्रयत्न असेल, परेशने सांगितले 2 मी घेऊ शकतो, फेक होते, नॉट स्ट्राइकिंग गेंदला रनआउटची संधी आणि पंचांनी त्याच्यावर काहीच निर्णय दिले नाहीये। या गोष्टी आपल्याला दबाव घ्यायचा नाही, गमावलेले बघितलं 2 विकेट त्याच्यामध्ये काढल्या, त्यामध्ये आपण बघतो झाला तो शॉर्ट ऑफ लेंथ होता, रनआउटची संधी, कॉर्डिनेशन नाही आहे आणि मिसकम्युनिकेशनमुळे अजून एक गडी गमावा लागतोय। परेश ठाकूरकडून कुठलाही सिग्नल नव्हता, नवीन आलेला फलंदाज सिद्धेश वासकर, कुठलाही सिग्नल त्याला अपेक्षा इथे मात्र निश्चित होती पण कुठलाही सिग्नल मिळाला नाही आणि इथे मात्र मिसकम्युनिकेशनमुळे एक धक्का गमावलाय, एक धक्का लागलाय आणि फलंदाज गमावलाय। आपण बघतोय तो सिद्धेश वासकरच्या स्वरूपात फलंदाज बाद।
यारां दे मैसेज अब थोड़ी सी बल्लेबाजी में बहुत अच्छी बल्लेबाजी की थी सिद्धेश ने, लेकिन बड़ी दुर्भाग्य के साथ रनआउट के रूप में चलते पड़े। और थोड़ा सा अब मिडिल ऑर्डर पर तो जरूर दबाव आ चुका है। 54 रन 5 विकेट के नुकसान पर 22 गेंदों का खेल आने वाला बाकी, और अभी भी चाहिए जीतने के लिए 32 रन। तर आपण बघतो की अजून एक धक्का लागलाय, तो म्हणजेच धावची स्वरूपात आपण बघतो फलंदाज बादल सिद्धेश वाचकर थोडासा नाराज आणि थोडासा जड पावल्याने तो पॅवलिनच्या दिशेने निघून गेला आणि एक सफलता मिळाली ती निश्चितच आर.व्ही. कोरगाव रायगड या संघाला. संघाची धावसंख्या आपण बघतोय 54 धावा आणि 5 गडी बाद. गोलंदाज आहे तो इरफान शेख. कोलंडाप्याचा चेंडू बॅक टू द बॉल एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक काय देते, चेंडू कव्हर होईल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. आणि म्हणजे आतमध्ये आपण बघतो की परेश ठाकूरच्या सोबत बॅटिंगला आलाय तो अक्षय पाटील. 5 गडी गमावलेत, 5 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या अब तक आपण बघतोय ती एकूण 55 धावा धावफलकावर. अजूनही लक्ष आहे ते 31 धावेंचं 21 चेंडूंचा खेळ शिल्लक. चेंडू आणि धावेंमध्ये 10 धावेंचा डिस्टन्स आहे किंवा 10 धावेंचा डिफरन्स आपल्याला बघायला मिळतोय आणि तो मात्र कशा प्रकारे कमी करणार हे गावदेवी गावठाणचे फलंदाज. स्ट्राईक एंडला अक्षय पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट इरफान शेख. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केलाय, कव्हर्समध्ये खेळाडू तिथे मात्र डीपमध्ये येतोय. लॉंग ऑफर येऊन चेंडू तिथे कव्हर करेल, थोडासा फंबल आणि 2 धावा इथे सहज इथे पूर्ण होत असताना आपण बघतोय परेश ठाकूर आणि अक्षय पाटीलमध्ये. जो दबाव होतो दबाव दूर करण्याचा प्रयत्न ही दोन्ही फलंदाज करतात. अशोक जे आपण बघतोय या मैदानावर, ज्याप्रमाणे सुमितने जस्ट स्टार्ट दिला, सुमितच्या सोबत आपण बघितलं फलंदाजीला, त्याच्याबरोबर परेश ठाकूरने ज्याप्रमाणे दोघांनी जी पार्टनरशिप बिल्डअप केली 2 विकेट गेल्यानंतर, ती मात्र अत्यंत उपयोगी ठरली आहे गावदेवी गावठाण या संघासाठी इथपर्यंत पोहोचण्यामध्ये. अजूनही 29ची गरज आहे. 20 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा इरफान शेख. अप्रतिम डिलिव्हरी, विकेट किपरकडून चूक आणि रनआउटची अजून एक संधी बघायचं आहे आणि डायरेक्ट हिट. स्वतः चुकी केली, स्वतः ग्रीप करण्यात चुकी केली, पण पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्टमध्ये तो चेंडू कव्हर केला आणि काय फेक केली आहे. आज सगळं काही गोष्टी आपण बघतोय आर.व्ही. कोरगाव संघाच्या बाजूने घडत असताना आणि डायरेक्ट हिट सुद्धा आपण परफेक्ट बघायला मिळाला. फलंदाज बाजार धावची स्वरूपामध्ये स्ट्राईक एंडकडून नॉन स्ट्राईक एंडकडे जात असताना बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. चेंडू अचानकपणे बाउन्स झाला, राईज झाला, तो मात्र कव्हर करेपर्यंत आपण बघितलं सेकंड अटेम्प्टमध्ये पोहोचतात तिथे आणि डायरेक्ट हिट बघा ऑन द स्टंप फ्रॉम अजित मोहिते. आणि अजून एक धक्का, 6वा फलंदाज बाद झाला मैदानावर गावदेवी गावठाण या संघाचा. बिल्कुल कैमरामैन को भी दाद देनी पड़ेगी, क्या शानदार थ्रो और बहुत दूर थे. कहीं ना कहीं ये रनआउट का विकेट बिल्कुल और खतरा बढ़ा देगा टीम के ऊपर. फिर से साझेदारी बनानी पड़ेगी मैच को जीतने के लिए. अभी भी जो कि खेल बाकी है 19 गेंदों का 29 रन चाहिए मैच को जीतने के लिए. एकाध दूसरा बड़ा शॉट फिर से वापसी होगी गावदेवी गावठाण उरण क्रिकेट टीम के लिए. और अगर एकाध विकेट और चला गया तो लगभग सामने पगड़ा भारी होगा आर.व्ही. कोरगाव रायगड क्रिकेट टीम. पुन्हा एकदा आपण बघतोय की 10 धावेंचा डिफरन्स बघायला मिळतोय. डोनेशन कुपन जे मागच्या 2 दिवसापासून आपण अजून उल्लेख करतोय की डोनेशन कुपन अवेलेबल आहेत, त्या फक्त काही मोजक्याच राहिलेत. मला असं वाटतं की जेमतेम 100 कुपन राहिले असतील. कोणाला हवे असतील तर लवकरात लवकर आपण येऊन त्या घेऊन जायच्या आहेत, कारण त्या डोनेशन कुपनवर 100 रुपयाचं फक्त कुपन आहे आणि तुम्ही 1 लाख रुपये, 50,000 रुपये, 25,000 रुपये आणि 15,000 रुपयाचं तुम्ही मानकरी होऊ शकता. त्यामुळे एक शेवटची संधी आहे, लवकरात लवकर या, ते डोनेशन कुपन पिकअप करा. बिल्कुल आप 100 रुपये में मैच का भी मजा ले और उसी के साथ आपका बिल्कुल नसीब भी आजमा सकते हैं. 100 रुपये में आपको मिलेंगे 1 लाख रुपए. फिर से रुक करते हैं मैदान की और खेल आ चुका है 19 गेंदों का बाकी और 29 रन अभी भी. लेकिन कहीं ना कहीं थोड़ा सा दबाव है बल्लेबाजी पर, क्योंकि विकेटें चली गई है. 6 विकेट जो कि वापस निकले हैं. आता सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट त्यांचं असेल म्हणजेच परेश ठाकूरची 1 विकेट आणि सामना पूर्णपणे त्यांच्या हातामध्ये. हा प्रयत्न असेल आता मात्र गोलंदाजांचा. त्यामध्ये निश्चित बघू आपण मैदानावर आतापर्यंत अंकुर सिंगचा 1 षटक, फिरोजचा 1 षटक, इरफानचं हे 2रं षटक मार्गस्थ आहे आणि आशिष मेहरूलचं 1 षटक आतापर्यंत झाले. त्यामुळे विकल्प त्यांच्याकडे भरपूर आहेत. अंकुर सिंग सुद्धा येऊ शकतो, आशिष मेहरूल सुद्धा येऊ शकतो बॉलिंग मार्कवर. 8 षटकांचा सामना. षटक क्रमांक आपण बघतोय 5वं सुरू आहे. 19 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावेंची गरज आहे आणि पुन्हा एकदा आपण बघतोय इरफान शेख पुढचा चेंडू घेऊन परेश ठाकूरसाठी. ओव्हरपिच आहे, बॅक टू द बॉलर एक्झिक्यूट केला, पायाच्या गुण चालकून चेंडू डायव्हर्ट झालाय
क्षेत्ररक्षक दूरवर नाही तो 2 धावायचा प्रयत्न आहे पण दिलाय नकार. नवीन आलेला फलंदाज आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक. हा निर्णय थोडासा सरप्राईज करणार आहे. अशोक नाईक तुमच्या माहितीसाठी सांगतो, गावदेवी गावठण संघाकडनं नेहमीच आपण अमित नाईक आणि करण मडवी एक यशस्वी जोडी नेहमीच आम्ही बघितली ओपनिंगला येत असताना. पण मी थोडंसं सरप्राईज आहे कारण मला असं वाटतं की मागच्या काही सामन्यामध्ये तसा परफॉर्मन्स अमित नाईकचा बघायला मिळाला नाही आणि त्यामुळे अमित नाईकची वर्णी मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावर लागली आहे आणि अमित नाईकला आता दाखवून द्यावं लागेल की नंबर कुठलाही असो मी माझा 100%च देणार. बिल्कुल अच्छा खिलाड़ी है, उसको आप कहीं पर भेजिए, पहले भेजिए, दूसरे 4वें 5वें, वो अपना बिल्कुल जो कि प्रदर्शन करता है. टोटल स्कोर 58 और 3 ओवर 18 गेंदों का खेल बाकी और मैच को जीतने के लिए चाहिए 28 रन. 18 चेंडूने 28 धावा. स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडेच रोटेट केलंय. एक सिंगल कंप्लीट करून मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा परेश ठाकूरच बघायला मिळेल. आणि बघू शकता मैदानाच्या आतमध्ये आपण बॉलिंग मार्कवर आता सज्ज झाल्या पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये ज्याने मागच्या षटकामध्ये विकेट्स काढल्या 2 विकेट्स काढल्या आणि धावा खर्च केल्या त्या मैदानाच्या आतमध्ये त्या म्हणजे 3. त्याला मात्र पुन्हा एकदा संगनाकाने इन्व्हाइट केले बॉलिंग करण्यासाठी. संगनाचा विश्वास सार्थ ठरवावा लागेल. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांची विकेट जर काढली तर निश्चितच सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करू शकेल. 18 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची गरज. स्ट्रायकिंगला परेश ठाकूर. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्फारण्यात आलं, फैलवण्यात आलं आहे. डीपमध्ये सर्व क्षेत्ररक्षक बघतात आपण पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर आणि आशिष मेहरूचा सेकंड स्पेल आणि पहिला चेंडू परेश ठाकूरसाठी. हवेमध्ये चेंडू मिस टाइम होतोय. क्षेत्ररक्षक जज करतोय. आता मात्र बंटी पाटील कुठली चूक होत नाहीये. आशिष मेहरूलने पुन्हा ते दाखवून दिले की माझ्या अंगावर जर जबाबदारी टाकली तर मी त्या संघाला यश मिळवून देईन. पहिल्या लीग मॅचमध्ये आपण बघितलं की आशिष मेहरूलचा इम्पॅक्ट तेवढा नव्हता आणि ऐन मोकच्या क्षणी जी सांगेम प्रीमियर लीगची परंपरा आहे ती परंपरा पाहायला मिळते. कारण लीगमध्ये जे खेळाडू चमकत नाही ते उपांत्य फेरी अंतिम फेरीमध्ये चमकतात आणि तो चमत्कार करून दाखवला है तो आशिष मेहरूलने. बिल्कुल शानदार स्पेल कर रहे हैं गेंदबाजी में और जिस विकेट की सर तलाश थी वो विकेट भी उन्होंने हासिल की. कहीं ना कहीं थोड़ा सा दबाव था, शायद सोच थी बल्लेबाज के एक बड़े शॉट के साथ थोड़ा जो कि गेंद और रनों का फासला है वो थोड़ा सा कम करने की कोशिश थी, लेकिन एक अच्छा कैच बंटी पटेल मिड विकेट पर बिल्कुल तैयार थे, सेफ हैंड के साथ उन्होंने पकड़ा और मैच थोड़ा सा मैं तो कहूँगा 19-20 का मैदान पर 17 गेंदों का खेल अभी भी और 28 रन अभी भी मैच को जीतने के लिए. यासाठीच क्रिकेटला अनिश्चितता खेळ म्हणतात. आपण हे चित्र सुद्धा बघितलंय की ज्याप्रमाणे परेश ठाकूर आणि सुमित डोगरेंनी जी बॅटिंग केली असं वाटलं होतं की 8वा षटक नाही 5व्या ते 6व्या षटकातच सामना फिनिश होईल कारण 3 षटकात त्यांचे 49 धावा होत्या आणि त्यांना उरलेल्या 5 षटकामध्ये 37 धावा करायच्या होत्या. त्यामुळे मॅच कुठेतरी असं वाटतं की तो मात्र पूर्णपणे झुकतो की गावदेवी गावठणच्या बाजूने. पण आशिष मेहरूलने येऊन ज्याप्रमाणे इथे एक जबरदस्त कामगिरी केली, 3 धावे षटक टाकलं, 2 विकेट घेतल्या आणि तिथे मात्र सामन्याला कलाटणी मिळाली आणि ती कलाटणी अजूनही कायम आहे. या षटकात सुद्धा पहिल्याच्या चेंडूवर मिळवून दिलाय तो 1 विकेट. धावसंख्या धावफलकावर 58, 7 गडी बाद. आशिष मेहरूचा हा चेंडू ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी. एवढा फास्ट अँड क्विकर वन बॉलरच्या समोर आपण बघतोय विकेट किपर अत्यंत यष्टीला खेटून उभा आहे. यासाठी अजित मोहितेचं आपण विशेष कौतुक करूया. काय किपिंग केली आहे यष्टीच्या मागे, मॅग्निफिसंट किपिंग. नेक्स्ट बॉल फ्रॉम अगेन आशिष मेहरूल. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सुरक्षित करण्याचा प्रयत्न, भरपूर बाहेर निघतोय, हलकासा आउटस्विंग झालाय चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. थोडंसं बाहेर इन्व्हाइट करून मात्र इथे मात्र सरप्राईज करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनला पण तसं काही तिथे घडलं नाही आहे. चेंडू भरपूर बाहेर निघतो, वाईटचा इशारा. धावसंख्या 59 धावा धावफलकावर. ओ लिडिंग एज हवेमध्ये चेंडू मागे जातोय. ओ चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते एसटीच्या मागे. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. नवीन आला फलंदाज आपण बघतोय फलंदाज सत्यम चौधरी खातं उघडलं एका धावेने. संघाची धावसंख्या धावफलकावर 60 धावा. लक्ष आहे ते मैदानावर सामना जिंकण्यासाठी ते 86 धाव्यांचं अजूनही गरज आहे ती 26 धाव्यांची. 15 चेंडू शिल्लक. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स, जबरदस्त कमबॅक आरविलियन कोरगाव रायगड संघाच्या माध्यमातून खास करून आशिष मेहरूलच्या 2 षटकांमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ कव्हर्स मध्ये एक्झिक्युशन आणि गॅप खूप मोठा आहे, खूप लांब गेला चेंडू. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर सीमारच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा शॉट, षटकार.
सर बिल्कुल ठीक ठाक लग रहा था, लेकिन इस शॉट के साथ मैं तो कहूंगा फिर से उम्मीद बढ़ा दी मैच में गावदेवी गावटन उरण क्रिकेट टीम ने। इस शॉट के साथ थोड़ा सा गेंदों और रनों का बीच का जो दूरी थी वो कम कर दी। इस बेहतरीन शॉट देखिए, रिप्ले पर देख सकते, ओवर पिच गेंद थी, लेकिन क्या ताकत थी, टाइमिंग था, एक लाजवाब शॉट लॉन्ग ऑफ सीमा रेखा से बाहर। मैच आ चुका है, 14 गेंदों का खेल अभी भी और 20 रन मैच को जीतने के लिए। मी मगाशी त्याच गोष्टीचा मगाशी उल्लेख केला अशोक नाईक, की अमित नाईकला 8व्या क्रमांकावर पाठवणं म्हणजे मला थोडंसं सरप्राईज करणारं होतं, पण अमित नाईकने हे दाखवून दिले की नंबर कुठलाही असो मी माझ्यासाठी 100% संघासाठी 100% देणार. आणि आशिष मेहरूसारख्या खेळाडूच्या विरुद्ध एक अप्रतिम, एक इनसाइड आउटचा एक अप्रतिम दर्जेदार फटका बघायला मिळाला. षटकार ठोकून दबाव थोडासा कमी केला आहे. समीकरण उरलं आहे, 14 चेंडू शिल्लक आणि 20 धावेंची गरज. नेक्स्ट बॉल फ्रॉम आशिष टू अमित नाईक. हो, अप्रतिम चेंडू होता, सरप्राईज डिलिव्हरी. चेंडू थोडासा बाउन्स होतं, राईज होतोय. अचानकपणे बॉटम हँडचा वापर केला, फक्त दिशा दिली चेंडूला पॉईंट रिझममध्ये. तिथे प्रथमेश पवार येऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट या चेंडूवर आणि धावफलक पुढे सरकले. आपण बघतोय त्या 67 धावा धावफलकावर. 19 धावा अजूनही करायचे आहेत. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. एका षटकाराने जो फरक होता तो फरक थोडासा कमी केला आहे, तो म्हणजेच बॅटिंग करत असताना गावदेवी गावठण संघासाठी. आणि अजूनही आपलं लक्ष आपल्या दृष्टिक्षेपामध्ये आहे हे दाखवून दिले अमित नाईकने. पुढे चेंडू घेऊन पुन्हा एकदा आशिष. समोर असेल तो सत्यम चौधरी. ओ द विकेट. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू सरळ निघून जाते. पंजाब देशला वाईड बॉल, जास्त बाहेर निघालाय चेंडू. पंजाब इशारा करतात वाईड बॉल. दबाव अजूनही कायम आहे. एक षटकार मारला तर मगाशी सुद्धा उल्लेख तोच केला मी, एखाद्या गोलंदाज जर षटकार किंवा चौकार मारला तर त्याला आवडत नाही आपल्याला मोठे फटके मारलेले, आणि त्यामुळे गोलंदाज दबावाखाली होतो आणि अशा चूक करतो. तो वाईड आपल्याला बघायला मिळतोय. अजूनही मैदानावर 18 धावांची गरज आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक. लोअर फुलटा चेंडू आहे. ऑन साईडला स्वाईप करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये आणि डॉट डिलिव्हरी. षटक समाप्त होत आहे. दोन्ही षटकांमध्ये चांगला परफॉर्मन्स, 3 विकेट्स काढल्यात त्या गोलंदाज आशिष मेहरुलने. एक षटका त्याच्या आगेस आता पण या षटकात आपण बघितलं, पहिल्या षटकात त्याने 3 धावा खर्च केल्या. या षटकात आपण 2 वाईड बघितले, 2 सिंगल बघितले, एक षटकार बघितलं, धावा खर्च केल्या त्या 10 आणि आपण बघतोय 1 विकेट या षटकामध्ये. म्हणजे 3 षटकांचा स्पेल, 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, एकही निर्धाव नाही, धावा खर्च केल्या त्या 13 आणि 3 विकेट आशिषने घेतलेत या सामन्यामध्ये. सर बिल्कुल, मैं तो अभी भी कहूंगा 12 गेंदों में 18 रन चाहिए. मैच अभी भी सर 50-50 का है मैदान में. और जिस तरह से आपने बिल्कुल जो कि उल्लेख किया अमित नाइक, उनकी बल्लेबाजी पर ये मुकाबला निर्भर है और ये आने वाला ओवर भी काफ़ी निर्णायक होगा इस मैच में. अगर इस ओवर में और भी सफलता मिले तो मैच थोड़ा सा और मजबूत होगा, और अगर इस ओवर में सर एक बड़ा शॉट लगा तो ये मुकाबला गावदेवी गावठण उरण क्रिकेट टीम के साथ भी बिल्कुल जो कि जुड़ जाएगा. निश्चितच यासाठीच आपण बघतो आता मात्र बॉलिंग मार्कवर आला अंकुर सिंग, आणि अंकुर सिंगला आता मात्र विकेटची गरज आहे ती अमित नाईकची. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. अंकुर सिंग असा या मुवमेंटला अशी गोलंदाजी करू शकेल का जिथे मात्र तो विकेट्स काढेल. या झाल्या जरतरच्या गोष्टी, पण बघूया इथे मात्र काय रिझल्ट लागतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची गरज आहे. पण मी तर म्हणेन की आता मात्र सर्व गोवाकरांचं, पूर्ण गोवा राज्याचं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे ते पुढच्या सामन्याकडे. निश्चित तुम्ही बघू शकाल 2 संघांमध्ये हा सामना. पालकोर फायटर्स वाळपोई विरुद्ध अमेझिंग असोलना या 2 संघांमधली लढत. उपांत्य फेरी दुसरी. अंकुर सिंगचा हा चेंडू थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होतोय. पॉईंटला चेंडूला कट केलाय. क्षेत्ररक्षक घेऊन तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फक्त एकच धाव या चेंडूवर कंप्लीट झाली आहे. आणि दोघांमध्ये आता हेच कम्युनिकेशन झालं असेल बॅट्समनमध्ये की अंकुर सिंगचं एक षटक आपल्याला फक्त आता खेळून काढायचं आहे. शेवट षटकात मी माझ्यापर्यंत पूर्णपणे प्रयत्न करून ज्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा किंवा धावसंख्येला पार करण्याचा, आणि त्याच्यामध्येच आपण बघतो की दोन्ही फलंदाज एकत्र येतात. चर्चा तीच करतायत की हे षटक आपल्याला शांतपणे खेळून काढायचं आहे. बिल्कुल बिल्कुल सर, यही चर्चा होगी कि सिंगल के साथ इस ओवर को समाप्त करें, और अगर मिले एक खराब गेंद, पटकी हुई गेंद, शॉर्ट पिच गेंद तो बड़ा शॉट, नहीं तो सिंगल के साथ इस ओवर को निकाले. और अंतिम ओवर में एक गेंद पर बड़ा शॉट देखना होगा फिलहाल क्या होता है इस ओवर में. पुढील चेंडू अंकुरचा. सत्यम साडी. हो, क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, पण अंकुर इझिली तुम्हाला असे फटके खेळू देणार नाही. एक खूप चांगला लेदर बॉल क्रिकेटर आहेत, आणि आपण हे 2 वेळा चित्र बघितलं आहे ते म्हणजेच बॉलआउटमध्ये एक खूप चांगले लेदर बॉल क्रिकेटचे गोलंदाज, लेदर क्रिकेट खेळणारे गोलंदाज अप्रतिम यष्टी हिट करू शकतात, स्टिक हिट करू शकतात. हे आपण 2 वेळा बघितलं आहे या बॉलआउटमध्ये, या स्पर्धेमध्ये. यॉर्क लाईनचा चेंडू हवेमध्ये उंचत गेला आहे.
क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल इझिली घेतलाय. फरदीन काझी तिथे मात्र सज्ज आहे झेल घेण्यासाठी आणि ब्रेक थ्रू मिळवून दिलाय अंकुर सिंगने. अजूनही धक्का लागला मैदानावर आपण बघतोय. 8वा फलंदाज बाद होतोय तो गावदेवी गावठण या संघाचा. मच निडेड विकेट, गरज होती अशा ब्रेक थ्रूची जेणेकरून अंकुर सिंग अजून काही विकेट्स घेऊन सामना संपवण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्यासाठीच पंचांनी निर्णय दिला तिसऱ्या पंचांकडे. बाउंड्री 6 चेक केला जाईल. बाउंड्री लाईनवर हा चेंडू व्यवस्थितरित्या फिनिश झालाय की नाही की पलीकडे खेळाडू निघून गेलाय त्यासाठी तिसऱ्या पंच अभि तळेकर इथे मात्र आमच्या कंट्रोलमध्ये चेक करत आहेत. सेफली हा झेल घेतलाय की नाही या गोष्टी तपासल्या जातील. टेनिस क्रिकेट .in आणि पंचांनी सिग्नल दिला सेफ आहे. सेफली घेतला हा कॅच. फलंदाज बाद असेल तो सत्यम चौधरी. एकूण 8 अर्धा फूट आतमध्ये. थँक्यू सो मच, खूप चांगली माहिती दिली. अर्धा फूट आतमध्ये हे मात्र जज केलं ते म्हणजेच फरदीन काझीने आणि झेल टिपला तो सत्यम चौधरीचा. धक्का लागला 8व्या मैदानावर आणि फलंदाज बाद होतोय तो गावदेवी गावठण या संघाचा. 8 गडी बाद, धावसंख्या 59, 17 धावांची अजूनही गरज, 9 चेंडू शिल्लक. नवीन याला फलंदाज आपण बघतोय. फलंदाजीला 10व्या क्रमांकावर येतो तो सोहेल. आता या 2 विकेट्स अंकुरसाठी इम्पॉर्टंट असणार आहे कारण त्याच्याकडे या षटकातले चेंडू जर आपण उल्लेख केला तर षटकातले चेंडू शिल्लक आहेत 3 आणि तो सर्वतोपरी प्रयत्न करेल की ह्या 2 विकेट्स काढून मी मात्र या संघाला विजयश्री प्राप्त करून थेट अंतिम फेरीचे दरवाजे उघडे करून देईन. बिल्कुल सर, तेज गेंद थी, लेग कटर गेंद थी और जो टर्न हो रही बाहर की तरफ निकल रही थी उसका विपरीत ये शॉट खेलना चाहते थे और वहीं पर थोड़ा सा गलती कर बैठे. फिलहाल मैच आ चुका है जो कि आखिरी मुकाबले पर 8 विकेट गिर चुके हैं. कहीं ना कहीं फंस चुका है थोड़ा सा मुकाबला. 9 गेंदों का खेल बाकी है. 17 रन अभी भी मैच को जीतने के लिए. सामने नॉन स्ट्राइकर एंड पर जरूर खड़े अमित नाइक और स्ट्राइक एंड पर है शोएल. इसके बाद अगर विकेट निकाला तो आखिरी जोड़ी होगी तो और दबाव होगा और देखना होगा इस ओवर को किस तरह से समाप्त करते हैं अंकुर सिंह. सोहेल धार पवार ऑन बॅटिंग मार्क स्ट्रायकिंग एंडला. तीन विकेट आपण बघतो. आशिष मेहरुने अंकुर सिंगने घेतल्या आतापर्यंत या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू अंकुरचा. शॉर्ट ऑफ लेंथ, अप्रतिम डिलिव्हरी, वेगवान चेंडू, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. लेदर बॉल क्रिकेटर हवा तिथे चेंडू पिचिंग करू शकतात आणि हे सुद्धा मी मगाशीच उल्लेख केला की बॉलआउटमध्ये असे आपण 2 गोलंदाज बघितले ज्यांनी पहिल्याच अटेम्प्टमध्ये स्टिक हिट केल्या होत्या. त्यामध्ये आपण सिद्धार्थ गौडाचा उल्लेख करू, सनराईज सांगेसाठी खेळला आणि आपण बघतोय अंकुर सिंग ज्याने बॉलआउटमध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये स्टिक हिट केली होती. अनुष केरकर ऑल्सो फ्रॉम वॉलपॉई टीम. हो, अजून एक चांगला चेंडू. अनुष केरकरचा अभि तळेकर यांनी उल्लेख केला जो वाळपई म्हणजेच पालोकर फायटरचा खेळाडू आहे. त्याने सुद्धा आपण बघितलं की लेदर बॉल क्रिकेट असून सुद्धा 2 वेळा त्याने स्टिक हिट केली आणि त्यामुळे आपण बघतो की पालोकर फायटर्स वाळपई संघ हा थेट पोचलाय उपांत्य फेरीमध्ये. अप्रतिम परफॉर्मन्स या संघाचा बघायला मिळाला आणि 2 गोव्याच्या संघांमध्ये आता मात्र फाईट बघायला मिळेल. हो, अजून एक चांगला चेंडू, मॅग्निफिसंट बॉलिंग. काय गोलंदाजी केली आहे, पूर्णपणे कमबॅक केला आहे सामन्यामध्ये आणि पूर्णपणे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे करून ठेवले ते अमित नाईकला. आता मात्र समीकरण उरले 6 चेंडू शिल्लक, 17ची गरज. 2 षटकांचा काय अप्रतिम स्पेल पूर्ण केला अंकुर सिंगने. 2 षटकात या षटकामध्ये आपण बघतो 1 धाव फक्त खर्च केली आहे. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या त्या 60. 2 षटकात एकही धाव नाही, 8 धावा आणि तब्बल 3 गडी बाद. वॉट अ परफॉर्मन्स विथ द बॉल फ्रॉम द अंकुर सिंग अँड कॅप्टन ऑफ द टीम RB11 कोरगाव रायगढ़. बिल्कुल सर, क्या गेंदबाजी. 2 ओवर कोई मेडन नहीं, 8 रन 3 विकेट. बेहतरीन जो कि गेंदबाजी. 2 ओवर कोई मेडन नहीं, 8 रन 3 विकेट. मैच आ चुका है 6 गेंदों में 17 रन. आज का सर आखिरी दिन है इस टूर्नामेंट का. सेमीफाइनल का पहला मैच है लेकिन शाम के दौर के अगर मुकाबले रहे, बिल्कुल इस तरह से मुकाबले रहे इस टूर्नामेंट में, जो आखिरी ओवर पर 5वें 6ठे गेंद पर भी कई मुकाबले ऐसे जो हुए वो समाप्त हुए. क्या सर सेमीफाइनल का भी मुकाबला वैसा ही होगा जो आखिरी गेंद तक चला जाएगा? नाही, मला असं वाटतं की मागच्या 3 वर्षापासून मी तरी या स्पर्धेमध्ये समालोचन करतोय पण जी परंपरा आहे सांगेम प्रीमियर लीगची की शेवटच्या दिवसातले सामने खूप क्लोज बघायला मिळतात. गतवर्षी सुद्धा आम्ही सेमीफायनलचा सामना आठवतोय. हा संघ बॅटिंग करत होता जिथे मात्र तो गोलंदाजी करतोय आणि त्या संघातल्या बिलाल राजपूत आणि बंटीने जी बॅटिंग केली उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये अत्यंत वाखाणण्याजोगी, डोळ्यांचं पारणं फेडणारी आणि मॅच विनिंग परफॉर्मन्स त्या पेअरकडून बघायला मिळाला. लास्ट 3 षटकांमध्ये तब्बल 47 धावा या दोन्ही फलंदाजांनी चेस केल्या होत्या पण आता मध्ये त्यांना धावा त्या वाचवायच्या आहेत. त्यामुळे बॉलिंग युनिट असो का बॅटिंग युनिट असो प्रत्येक गोष्टीमध्ये 100% आपण बघतोय ते म्हणजेच RB11 कोरगाव संघाच्या माध्यमातून जो मात्र या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीची पहिली लढत खेळतोय. त्यांना मात्र 6 चेंडूमध्ये 17 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि बॉलिंग मार्कवर कॅप्टन अंकुर सिंगने इन्व्हाइट केलंय. चेंडू सोपवलाय बंटी पटेलच्या हातामध्ये.
एक खूप चांगला उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर, जेन्युइन ऑलराऊंडर आपण बघतोय बॉलिंग मार्कवर. जरा मात्र 17 धावा रोखायच्या आहेत, पण समोर उभा आहे तो अमित नाईक. त्याच्या समोर आता मात्र त्याला 17 धावा रोखायच्या आहेत. बघायचं कशा प्रकारे उत्तर देणार गोलंदाजीमध्ये बंटी पटेल. आणि जो सामना प्रेक्षकांना हवा होता तसा तुमचा सामना बघायला मिळतो. अत्यंत उत्कंठावर्धक आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत जाणारा सामना. असं वाटलं होतं की हा सामना लवकर फिनिश होईल, पण गोलंदाजीने हा सामना मोठा केला आहे. यामध्ये आशिष मेहरुलचं अत्यंत मोलाचा वाटा राहिला आहे. बिल्कुल सर, तीसरे विकेट के जब साझेदारी बन रही थी तो लग रहा था मैच बिल्कुल आसान है, लेकिन क्या कमबैक किया आशीष और उन्हीं के साथ अंकुर सिंह ने. या षटकाला पहिला चेंडू बंटी पटेल, स्ट्रायकिंग एंडला अमित. स्लो रन चेंडू, पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन, फिंगर थोडेसे रोल केले, ऑफस्टोनचे थोडासा बाहेर चेंडू ऑन साईडला प्लेस केला. ती मात्र चेंडू देऊ हवेमध्ये फेक येईल, तो गोलंदाजाच्या डोक्यावर जातोय चेंडू. फेक थोडीशी ऑर्थोडॉक्स होते ते म्हणजेच बिलालकडून. दरम्यान आपण बघतो की स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा येण्याची संधी मिळते ती अमितला आणि 2 धावा पहिल्या चेंडू तो कंप्लीट करतोय. आता मात्र प्रयत्न असेल की आम्हाला अमितची विकेट नको, पण अमितला स्ट्राईकपासून दूर ठेवायचं आहे, यासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, 15 धावेंची गरज. अमित नाईक ऑन स्ट्राईक. एकमेव असा दुवा गावदेवी गावठण संघाचा, तो संघाला विजयाच्या दारात नेऊ शकतो. पहिला पुढचा चेंडू उचलला, उंच गेलाय आणि सीमारेषे बाहेर सुद्धा गेला, खूप लांब आहे. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, सीमारेषे बाहेर, षटकार. सर क्या शॉट लगाया, ओवर पिच गेंद, थोड़ी सी स्लॉट में गेंद मिली और तगड़ा शॉट मिलकर डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक गगनचुंबी छक्का. मैच में फिर से जो कि दिल की धड़कन तेज करने वाला ये मुकाबला मैदान पर. मैच आ चुका है, 4 गेंदे अभी भी बाकी और 9 रन मैच को जीतने के लिए. पहिल्याच चेंडूवर छोटीशी चूक झाली होती. जेव्हा आपण बघितलं की विलाल राजपूत चेंडूपर्यंत पोहोचला, चेंडू फेकणं ताबडतोब गरजेचं होतं, पण चेंडू थोडासा ऑर्थोडॉक्स गेला आणि त्यामुळे स्ट्राईक एंडला जाण्याची संधी मिळाली. स्ट्राईक एंडला गेल्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवर रिप्लाय दिलाय, षटकार ठोकलाय आणि समीकरणाच्या जवळ येऊन पोहोचलाय गावदेवी गावठण संघ. 4 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावेंची गरज. एक डॉट बॉल सामना चित्र बदलू शकतो, एक षटकार सामना चित्र बदलू शकतो. बघूया. स्लो रन चेंडू, गती परिवर्तन, शॉट अगेन, ह्यूज अँड हँडसम मॅग्निफिसंट शॉट आउट ऑफ द पार्क, नारळाच्या बागेमध्ये जाऊन पडलाय, षटकार. स्लॉट में गेंद मिले और क्या लाजवाब टाइमिंग. और आपने बिल्कुल सही कहा कि जो पहला रन था वहीं पर थोड़ी सी मिसफील्डिंग और वही के साथ स्ट्राइक फिर से मिल गया और उस स्ट्राइक के साथ 2 लाजवाब छक्के, एक डीप लॉन्ग ऑन पर और दूसरा मिड विकेट पर. 2 करारे शॉट. मैच बिल्कुल आ चुका है आखिरी पल में. 3 गेंदों का खेल अभी भी बाकी और मैच को जीतने के लिए 3 रन. बिल्कुल शानदार मुकाबला. सेमीफाइनल का मैच जिस तरह से होना है वो मुकाबला मैदान पर. 17वां पर्व सनशाइन क्रिकेटर्स का आयोजन, सांगेम प्रीमियर लीग, और ये सेमीफाइनल मैदान पर चलता हुआ गवर्नमेंट कॉम्प्लेक्स मैदान पर. अमित नाईकने मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये आतमध्ये आला आणि त्याने अतुल मडवीला हे सुद्धा सांगितलं किंवा पूर्ण जगाला हे सुद्धा सांगितलं की नंबर कुठलाही असो, हम जहां खडे होते लाइन वहीं से शुरू होती है. सर और एक बात मैं जरूर कहूंगा कि नाम में क्या है, अब अक्सर कहते हैं, लेकिन अमित नाइक जो फोंडा शिरोडा से बिलोंग करते हैं, उस खिलाड़ी ने भी एक यादगार मैच खेला इस मैदान पर. 3 करारे छक्के लगाए थे और अपने टीम को जीत हासिल की थी, वो बोर शिरोडा के अमित नाईक. और क्या अमित नाईक वो कारनामा करेंगे इस मैदान पर? हो, निश्चितच त्याने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आतापर्यंत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 22 धावेवर तो खेळतोय. आता मात्र समीकरण एकदम जवळ आले, 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावेंची गरज. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू हवेमध्ये गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय, चेंडू ट्रॅव्हल होता डीप मध्ये आणि काय विनिंग परफॉर्मन्स आहे. व्हॉट अ मॅच, what a tremendous victory from Gaudevi Gautan. First team reach into the final of Sangam Premier League 17th season and credit goes to Amit Naik and only Amit Naik. What a match. बिल्कुल बिल्कुल सर, उस अमित नाइक की फिर से याद आ गई इसी मैदान पर शाम के दौर में, और इस बार अमित नाइक ने मैच को जिता दिया. क्या शॉट लगाए लॉन्ग ऑन बाउंड्री पर, मिड विकेट पर, और ये थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, उस पर अपर कट का शॉट लगाया. गैप था, दूर थे फील्डर और वही पर गेंद कवर पॉइंट बाउंड्री पर. 4 रन के लिए अंतिम फेरे में प्रवेश करते हुए इस 17वें पर्व में गावदेवी गावठण उरण क्रिकेट एका गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन, शेक हँड करायचं आहे रायगड टीम, आपण सुद्धा शेक हँड करा. आपण सुद्धा दर्जेदार परफॉर्मन्स दिल्याच्यामध्ये त्रिमात्र शंका नाही. ज्याप्रमाणे आपण बघितलं की गोलंदाजी आशिष मेहरुलची, अंकुर सिंगची 3-3 विकेट्स यांनी काढले, पण सगळ्यात महत्त्वाचा इम्पॅक्ट जो होता तो आशिष मेहरुलच्या गोलंदाजीमध्ये होता. त्याने 3 विकेट्स काढत असताना
येस, निश्चितच आपल्याला काहीतरी बघायला मिळणार. नवीन वर्षाची पहिला दिवस, नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षाची सुरुवात होताना सांगेम प्रीमियर लीगमध्ये मागच्या 3 वर्षाचा खंड पडल्यानंतर किंवा 3 वर्षामध्ये जे चॅम्पियन्स आम्ही बघितले ते स्पर्धेतना जवळजवळ म्हणजे चॅम्पियन पदाच्या पदापर्यंत पोहोचू शकले नाही आहेत आणि तो संघ आता मात्र स्पर्धेमध्ये आपण बघतोय की सेमी लुझर राहिला आहे. आणि जबरदस्त आपण बघतोय की व्ह्युअर्स 12,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. हे प्रेम आहे किंवा हे यश आहे सांगेम प्रीमियर लीगचं. तिथे आपण बघतोय की एक नवीन चॅम्पियन बघायला मिळतील. गावदेवी गावठण पोहोचलाय अंतिम फेरीमध्ये आणि पुढच्या टप्प्यात आपण बघू शकाल काय परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतो. म्हणजेच दोन्ही गोव्याच्या संघांकडून. गावदेवी गावठण 87 धावा कुठल्या 8 विकेट्स गमावत असताना 7.4 षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक असताना सामना फिनिश केला. आणि काय अमित नाईकने बॅटिंग केली, मॅग्निफिसंट बॅटिंग. 26 धावा जेव्हा घरत होती संघाला त्या ठिकाणी आपण बघतो की 7 चेंडूत 26 धावा ठोकल्या. सुमित डोंगरेची मात्र फलंदाजी आपण बघितली, मात्र मॅच विनिंग परफॉर्मन्स राहिला. म्हणजे मी असं म्हणेन की कळस सुमित डोंगरे नसला, इथे मात्र पायर असला आणि कळस चढवला तो मात्र